नमस्कार. ब्रेकनंतर आजचा सवालच्या या दुसऱ्या चर्चेमध्ये तुमचं स्वागत. अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर ही चर्चा आहे. प्रश्न बघा पडद्यावर. पंतप्रधानांच्या भावनिक आवाहनामुळे दलितांवरचे हल्ले थांबतील का? आपल्याला माहिती आहे 18 जुलैपासून गुजरातमध्ये उनामध्ये दलितांवर हल्ला झाला. त्यानंतर दलितांच्या हल्ल्याचं हे प्रकरण सगळ्या देशभर पसरलं आणि एक मोठं आंदोलन उभं राहिलं. आज अहमदाबादपासून उनापर्यंत दलितांचा एक लाँग मार्च चाललेला आहे. अखेर पंतप्रधानांना यावर वक्तव्य करावं लागलं. पंतप्रधानांनी काल आणि परवा 2 दिवस सतत वक्तव्य केलं. पहिल्या दिवशी जे भोंदू गोरक्षक आहेत, गोसेवक आहेत, यांच्यावर पंतप्रधानांनी टिप्पणी केली आणि काल तर असं म्हणाले, तुम्हाला हल्ले करायचे असतील तर माझ्यावर करा, पण दलितांवरचे हल्ले थांबवा. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे दलितांवरचे हल्ले थांबतील का? यापाठी राजकारण आहे का? नेमकं काय करायला पाहिजे? ही जी जातीय दरी आहे ती कशी दूर करता येईल यावर मी चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे नेते प्रवक्ते मधू चव्हाण. माझ्यासोबत आहेत रिपब्लिकन नेते श्याम गायकवाड. नुकतेच ते उना येथे जाऊन आलेले आहेत, त्यामुळे गुजरातमधला हा अनुभव ते आपल्याला सांगतील. माझ्यासोबत आहेत रुखी सेवा समाज महाराष्ट्राचे मुंबईचे अध्यक्ष किरण वाघेला. किरण वाघेला हे सुद्धा अहमदाबादला जाऊन आलेले आहेत. गुजरातमधले जे आंदोलन चाललं आहे त्याची त्यांना ताजी माहिती आहे. माझ्यासोबत आहेत दिल्लीहून काँग्रेसचे खासदार राजीव सातव. माझ्यासोबत आहेत नागपूर महानगर संयोजक बजरंग दलाचे राजकुमार शर्मा आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित. मी पहिल्यांदा जाणार आहे राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातव, अनेक दिवस ही मागणी होत होती पंतप्रधानांनी दलितांवरच्या या हल्ल्याबाबत बोलावं. काल आणि परवा पंतप्रधान बोलले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? पंतप्रधानांनी मागचे 2 दिवस वक्तव्य दिले, परंतु प्रश्न असा येतो की यापूर्वीसुद्धा पंतप्रधानांनी अनेक प्रकरणात वक्तव्य दिले. तुमची उक्ती आणि कृती याच्यामध्ये जर साम्य असेल तर निश्चितपणाने या संदर्भात आपण बोललं पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यावेळेस रोहित वेमुलाचं प्रकरण झालं त्यावेळेस बरेच दिवस पंतप्रधान काही बोलले नाही. त्यानंतर एक दिवशी पंतप्रधानांनी ट्विट केलं की भारत मातेचा सुपुत्र गेला. त्याच्यानंतर अशी अपेक्षा होती की रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये कारवाई होईल. आपण जर पाहिलं तर स्मृती इराणींवर कारवाई झाली का? तर नाही झाली. बंडारू दत्तात्रयांवर कारवाई झाली का? नाही झाली. त्या विद्यापीठाच्या कुलगुरूंवर कारवाई झाली का? तर कारवाई झालेली नाही. म्हणजे केवळ आपण काही बोलायचं, म्हणजे एकीकडं तुमचं स्टेटमेंट वेगळं आणि ॲक्शन वेगळी असा तुमचा तो अजेंडा आहे. आणि हे आत्ताचं नाही आहे. आपण जर निवडणुकीच्या वेळेस पाहिलं असेल तर निवडणुकीच्या वेळेस यांनी मतं कशावर मागितली? मतं मागितली भ्रष्टाचाराच्या विरोधात, मतं मागितली रोजगार निर्मितीसाठी, मतं मागितली पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, मतं मागितली चीनला धडा शिकवण्यासाठी. आणि नंतर काय झालं? नंतर ह्यांचे स्लोगन्स काय? तर जनधन योजना. जनधन योजनेबद्दल चर्चासुद्धा नव्हती. नंतर ह्यांचे स्लोगन्स काय? तर स्वच्छ भारत. तुम्हाला मुद्दा असा आहे की तुम्ही मतं मागितली भ्रष्टाचाराच्या विरोधात. आज महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात आहेत. मध्य प्रदेशमध्ये अनेक व्यापमचं प्रकरण आहे, त्याच्यात पंतप्रधान एक शब्द बोलले नाही. राजस्थानमध्ये खाणीचा मोठा घोटाळा आहे, त्याच्यात काही बोलायला तयार नाही. छत्तीसगडमध्ये तांदळाचा घोटाळा आहे, त्याच्यात काही बोलायला तयार नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की तुमची उक्ती, तुम्ही जे बोलताय ते करत नाही आहात, हा विषय झालेला आहे. आणि त्यामुळे तुमचं जे बोलणं आहे ते केवळ तुम्ही आता तुम्हाला हे स्टेटमेंट का करावं लागलं? हे स्टेटमेंट यासाठी करावं लागलं कारण आता पंजाबची निवडणूक आहे. पंजाबच्या निवडणुकीमध्ये 35% दलित मतदार आहे. तो येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे यूपीची निवडणूक आहे, 21% दलित मतदार आहे. त्याच्यानंतर गुजरातची निवडणूक आहे, तिथे दलित मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळे आता म्हणजे इथं हे जर उन्हाची घटना एखाद्या मुस्लिम कुटुंबाच्या सोबत झाली असती त्याची चर्चासुद्धा यांनी केली नसती. जिथे जिथे ज्या वोट बँक पॉवरफुल आहे त्या संदर्भात बोलण्याचा अजेंडा यांचा आहे. आणि आता त्याच्यामुळे मला सांगा, ह्या गोरक्षेचा हा जो विषय आला हा बिहारच्या निवडणुकीपासून आला. बिहारच्या निवडणुकीमध्ये गिरिराज सिंगांनी हे सुरू केलं आणि त्याला अमित शहापासून मोदींनी त्याला पुढं नेलं. मग बिहारच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही 1.25 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. त्या 1.25 लाख कोटीमधले 1.25 लाख रुपयेसुद्धा तुम्ही मागच्या काही महिन्यात दिलेले नाही. काश्मीरच्या वेळेस तुम्ही इतकं मोठं पॅकेज जाहीर केलं, त्या काश्मीरची आपण चर्चा केली मध्ये, काश्मीरच्या पॅकेजच्या संदर्भात काही अंमलबजावणी नाही. महाराष्ट्राच्या वेळेस तुम्ही छत्रपतींचा महाराष्ट्र, छत्रपतींचा आशीर्वाद वगैरे वगैरे सांगायचे. मागच्या 2 वर्षात
राज्यात शेतकऱ्याला भेटायला एकदा सुद्धा मोदी साहेबांना वेळ मिळाला नाही. म्हणजे जशा निवडणुका आहेत, आता बिहारच्या वेळेस तुम्ही बोललात ठीक ते आहे. विसरून गेलात, दिल्लीच्या वेळेस जे बोललात दिल्लीच्या विधानसभेला ते विसरून गेलात. असं निवडणुकीच्या अंगलनं हे सगळं चाललेलं आहे. आता टार्गेट फक्त पंजाबच्या निवडणुका कशा करून जिंकायच्या, यूपीच्या जिंकायच्या आणि नंतर गुजरातचा हा अजेंडा आहे. आणि त्यामुळे दलित मतदारांना आकृष्ट करण्याचा हा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. परंतु हे सगळं नाटक आहे. हे नाटक आहे. खासदार राजीव सातव यांनी कडक शब्द वापरले आहेत. मधु चव्हाण उत्तर द्या. हे लोकसभेतलं भाषण चाललंय हो साहेब आपलं. दादांत चुकीचं बोलावं, पक्षाभिनिवेशाने मी तुमच्यापेक्षा जास्त बोलू शकतो, परंतु इथे आपण महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी आपण कुठल्या विषयावर एका गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. प्रश्न आहे त्या ठिकाणी एक दलितांच्या संबंधीने माननीय पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलेलं आहे की अशा तऱ्हेचं दलित बंधू भगिनीवर किंवा समाजातल्या त्या जनतेवर अन्याय करण्यापेक्षा माझ्यावर तुम्ही हे करा, ह्याच्यावर प्रश्न आहे. आपण अगदी सुरुवात केलं, मी जर त्या ठिकाणी तुमचा इतिहास सांगायला गेलो तर सगळे चर्चाला लोकसभेमध्ये तुमच्या मंडळींवर तुम्ही बोलत असताना मी एक शब्द बोललेला नाही. तुम्ही बेछूट बोलत होतात, विषय सोडून बोलत होतात. हे काय पब्लिक मिटिंगमधलं भाषण करत होतात की लोकसभेतलं भाषण करत होतात? चर्चेचा विषय आहे गंभीर, त्याच्यावर गांभीर्याने आपण बोलू ना. तुमचे त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान माझी कुठल्या विषयावर बोलत होते हो? प्रत्येक वेळेला आम्ही पुरावे देऊन सुद्धा तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल काही केलं नाही. माननीय हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जायला लागल्यानंतर सुरेश खलमाडींपासून ते राजापासून सगळ्यांना मग जेलमध्ये जावं लागलं. त्यावेळेला कोणी बोललं नाही. सोनियाजी बोलत नव्हत्या, तुम्ही बोलत नव्हतात. आपण नको त्या विषयावर चर्चा करूया, नको तो विषय येईल तेव्हा चर्चा करूया आपण. विषय आता आहे त्या ठिकाणी की माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं वक्तव्य केल्यानंतर दलितांवर अत्याचार थांबतील का? मला त्याचं उत्तर असं आहे, अतिशय स्पष्टपणे बोलतो की त्याचं 50% उत्तर होय आहे आणि 50% उत्तर नाही आहे. जोपर्यंत हिंदू समाजामध्ये काही सवर्ण मंडळी स्वतःला त्या ठिकाणी आम्ही जगामध्ये वेगळं काहीतरी आहोत आणि बाकी मंडळी आमचा उपभोग घेण्यासाठी जन्माला आलेले आहेत, अशी प्रवृत्ती विकृती त्या ठिकाणी त्यांच्या मनातली जात नाही, तोपर्यंत हल्ले सोडणार नाहीत. मी एक उदाहरण देतो. कोकणातल्या एका गावामध्ये की एक वारकरी दरवर्षी त्या ठिकाणी जाणारा, विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणारा, परंतु ज्या वेळेला देवळामध्ये आल्यानंतर इथे कोणी दलित बसले असतील तर त्यांनी त्या ठिकाणी चबुतऱ्यावरून खाली उतरावं. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारी माणसं की ज्या पांडुरंगाने सर्व जाती धर्माच्या लोकांना जवळ केलं आणि त्या ठिकाणी भेदभाव जराही मानला नाही, मग गोरा कुंभार असेल किंवा सगळं असेल, त्या यात्रेला जाणारा माणूस स्वतःच्या गावात आल्यानंतर मात्र एखादा दलित माणसाला देवळाच्या कठड्यावर बसला असेल त्याला खाली बस सांगतो. ही राजकारण नाही आहे, ही या देशातली दुर्दैवी त्या ठिकाणी माणसाची विकृती आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की गुराशी जायला कोकणात आम्हाला दलित चालतो, त्या ठिकाणी अंगण सारवायला दलित चालतो, पण सारवलेल्या अंगणामध्ये ज्यावेळेला त्या ठिकाणी लोक जेवायला बसतात त्यावेळेला ज्या दलित भगिनीने किंवा बंधूने घर साफ केलेलं असतं किंवा अंगण साफ केलेलं असतं तो पंक्तीला चालत नाही. ह्याच्यात राजकारण आणूया नको. ह्याच्यात आपल्याला गांभीर्याने विचार करूया की ज्या निर्दयपणे त्या दलित बंधूंना मारत होते, आपण सगळ्यांनी मिळून ही प्रवृत्ती चिरडून टाकूया. इथे राजकारण कसलं आणताय तुम्ही? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण टायटल दिलं निखिलजी की त्यांनी आव्हान भावनात्मक करून परिणाम होईल आणि अशा तऱ्हेनं त्या बुडख्याखाली करून 50% परिणाम होईल, 50% होणार नाही जोपर्यंत ही प्रवृत्ती आपण चिरडून टाकत नाही तोपर्यंत. ठीक आहे. राजीव सातव उत्तर द्या, मग मी इतर पाहुण्यांकडे जातो. रोहित वेमुलाच्या संदर्भात सुद्धा पंतप्रधानांनी असंच ट्विट केलं होतं की भारत मातेचा एक सुपुत्र गेला. त्या भावनिक वक्तव्यानंतर रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये काय सरकारनं कारवाई केली? बरोबर केली. रोहित मुलाचा स्मृती इराणींचा राजीनामा घेतला, बंडारू दत्तात्रयांचा राजीनामा घेतला, विद्यापीठाच्या कुलगुरूचा राजीनामा घेतला, काही केलं नाही. रोहित बोलण्याच्या संबंधी वक्तव्य करणार आणि त्याच्यात आउटपुट काहीच नाही तर त्याला काय मतलब आहे? अहो सातवजी, रोहित मुलाच्या संबंधी त्याची दुर्दैवी त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केल्याने एका चांगल्या हुशार मुलाचा मृत्यू झाला. याचं मी पक्षाभिनिवेशानं बोलत नाही किंवा नाटकी बोलत नाही, अतिशय दुर्दैव आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी ज्या ठिकाणी ज्या प्रकारे बॅकग्राऊंड होती, कशाला उपोषणाला बसले होते, काही त्या ठिकाणी ॲक्शन घ्यायची गरज नव्हती, काही गरज नव्हती. आता हे तुम्ही एक वेळ बोला वादासाठी फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, म्हणजे व्यक्तिगत माझं मत सांगतो की पत्र आली त्यांनी पाठवली बंडारू ह्यांनी त्या ठिकाणी रेल्वे तिथल्या मंत्र्यांनी आणि त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ते पत्र त्यांनी कुलगुरूंना पाठवलं आणि लगेच तर तो विषयाच काढू नका. त्या विषयाची फार या देशात चर्चा झालेली आहे. ज्या माणसांनी देशद्रोह केला त्याचा उदोउद करण्यासाठी बसले होते लोक तिथे, त्यामुळे त्याच्या चर्चेत आपण गुणवत्तेमध्ये जाऊया नको, कृपा करून आपण आजची चर्चा करूया.
तुमचं असं म्हणणं आहे त्या चर्चेचा आणि या चर्चेचा काही काही संबंध संबंध नाही. ठीक आहे. श्याम गायकवाड, योग्य वेळेला तुम्ही या चर्चेत येतात. तुमचं काय म्हणणं आहे? कारण या देशातल्या काही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना असं वाटतंय की हे जे उन्हामध्ये घडलं ते फक्त उन्हामध्ये घडलेलं नाही, त्याची मुळं रोहित वेमुलापर्यंत जातात. तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. पंतप्रधानांनी आता जरी भावनिक आवाहन केलेलं असलं तर त्याचा परिणाम दलितांवर जे वाढते अत्याचार सगळ्या देशभर होत आहेत ते कमी होण्यामध्ये होणार नाही. गुजरातमधली परिस्थिती अशी आहे की गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारांच्या मध्ये 44% वाढ झालेली आहे. वाढ झालेली आहे गेल्या 2 वर्षामध्ये. 2 वर्षामध्ये. तुम्हाला सांगतो मी की 2012 साली तिथे थानागड नावाचं एक ठिकाण आहे सुरेंद्रनगर जिल्ह्यामध्ये. तिथे 3 दलित तरुणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे हत्याकांड केलं त्यांच्यावर फार उशिरानं गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आता गुन्हा दाखल आहे आणि अजूनही त्याची सुनवाई नाही. फार भयानक परिस्थिती गुजरातमध्ये आहे आणि गुजरातमध्ये दलितांनी उठाव केलेला आहे. आता हे जे म्हणत आहेत की भाजपचे प्रवक्ते म्हणाले, मी या बाबतीमध्ये आक्षेप घेणार आहे. ते जे रोहित वेमुलाबद्दल जे बोललेत की एक म्हणजे एक देशद्रोही आहे तो वगैरे. नाही म्हणतो देशद्रोही. बरं का, देशद्रोही शब्द वापरलेला नाही. जो काही शब्द वापरला पण हे देशद्रोही शब्द त्यांना अजिबात वापरले. याची सगळी मुळं ही रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये आहेत. नुसत्या रोहित वेमुलाच्या प्रकरणामध्ये नाही तर असंख्य जे प्रकार जे राष्ट्रीय संघाच्या प्रेरणेनं सगळीकडे भारतभर सुरू आहेत. तुमचं असं म्हणणं आहे हे जे गोरक्षा आणि त्यातून उद्भवणारी हिंसा आहे ही सगळी संघ परिवाराच्या आशीर्वादाने सुरू आहे. अगदी त्यांच्या आशीर्वादानं सुरू आहे. याच्याबद्दल काही शंकाच मधुजी नाही. उत्तर द्या. शंकाच तुम्ही नाही. उन्हाचा निषेध करताय. मला एका प्रश्नाचं उत्तर नाही मिळत. 18 जुलैला उन्हा घडलं. 18 जुलैपासून कालपर्यंत म्हणजे काल 7 तारीख होती, त्याआधी 6 तारीख, 6 तारखेला 18 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत पंतप्रधान करत काय होते? सगळ्या देशातून मागणी होत होती की त्यांनी बोलावं. ते बोलतच नव्हते. शेवटी परवा बोलले. कारण काय आहे याचं? नाही, मी पहिल्या यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मी म्हणजे खरं म्हणजे त्यांच्याकडून अशा प्रकार त्यांच्याबद्दल मी ऐकलेलं आहे की ते बेछूट आणि बेजबाबदारपणे ते बोलत नाहीत. पण आज त्या ठिकाणी एखाद्या अभिनिवेशाने बोलत आहेत. एक स्वाभाविक आहे की अशा तऱ्हेचं ज्या समाजाचं ते नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व करतायत तिथे अशा तऱ्हेचा अन्याय झाल्यानंतर मी त्यांच्या जागी असतो तरी चिडलो असतो. त्यात गैर काय नाही, भावनिक प्रश्न आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचे बोलतात अतिशय बेजबाबदार त्यांचं बोलणं आहे, त्यात निषेधार्ह आहे. संघ त्या ठिकाणी जात पात कधी मानत नाहीत. सामाजिक संघाच्या शाखेवर त्यांनी कधीतरी यावं, कोणाला जात वगैरे काही विचारली जात नाही. आणि आता जे त्या ठिकाणी तथाकथित गोरक्षक वगैरे आहेत ते कोणी त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी उलट आमच्या कार्याला हानी पोहोचवणारे आहेत. म्हणजे सर्व समाजाला बरोबर घेऊन एक संघ करावा जातपात विसरून ते अतिशय उलट ती प्रवृत्ती चिरडून काढली पाहिजे. ते आमचे मी त्यांचा प्रतिनिधी नाही आहे गोरक्षक समितीचा किंवा कोणाचा संघाचा. मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. पण हे कोण आहेत गोरक्षक? कोण आहे ते? तुम्ही म्हणताय संघ परिवाराशी संबंध लोक आहेत हे. हिंदू. आता तुम्हाला आठवत असेल, आम्ही त्यावेळेला कदाचित आदरणीय अटलजी वाजपेयी आणि सुधीर फडके कमळा नावाच्या एका दलित महिलेचे भगिनीचे डोळे काढले होते. 70-71ला असेल त्यावेळेला आम्ही सगळे उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी. हे अत्याचार वगैरे कुठल्या राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी असं म्हणणं आहे काँग्रेसच्या काळातही होत होतं, काँग्रेसच्या काळात आजही होत आहे. आजही होत आहेत. त्याच्यामध्ये प्रवृत्ती समाजातली जी आहे की मी उच्च कुळातला. ते म्हणतात श्याम गायकवाड असं म्हणतात हे आता गेल्या 2 वर्षात अजिबात नाही, अजिबात. त्यांचं बोललं त्यांची आकडेवारी असेल तर त्यांनी द्यावी, त्या ठिकाणी त्याची चर्चा करावी. आणि खरंच असं जर आकडेवारी वाढली असेल गुजरातमध्ये तर ती चिंतेची बाब आहे. काय वाढली? गुजरातमध्ये हे भयंकर प्रकार म्हणजे उन्हा हे जे गाव आहे, छोटं शहर आहे, तिथे अस्पृश्यता या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. मी तुम्हाला चर्चेत आणतोय. माझ्यासोबत त्यांचं मूळ गाव गुजरातमध्ये आहेत, किरण वाघेला आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे रुखी सेवा समाजाचे ते मुंबईचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडे परवाच प्रकाश आंबेडकरांनी एक मोठी बैठक घेतली आहे. आणि गुजरातमध्ये जे अत्याचार चालू आहेत त्या विरोधात मुंबईमध्ये हा गुजराती जो समाज आहे मुंबईमधला तो मोठ्या प्रमाणावर आता आंदोलन करणार आहे आणि मोर्चा काढणार आहे. किरण वाघेला हे जे म्हणतायत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते म्हणतात हे फक्त भाजपच्या काळात नाही, हे काँग्रेसच्या काळात सुद्धा घडत होतं, आता वाढलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय? नाही,
सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय की काँग्रेस किंवा BJP आम्हाला करायचा नाही, परंतु गेल्या 2 वर्षाचा जे ऑथेंटिक आकडा आहे 2014मध्ये 1089 आणि आता 2015मध्ये 5566 गुन्हे हा आकडा दलितांवरचे अत्याचाराचे गुन्हे म्हणजे हा atrocity गुन्हे गुजरातमधला वाढतात. आकडा आहे. एक नंबर एक. आता एक मुद्दा आला आहे की पंतप्रधान आता एवढा म्हणजे एक थायलंडला किंवा कुठे बॉम्बस्फोट झाला तर दुसऱ्या दिवशी मन की बात ट्विटरवर आणि आमच्यावर एवढा मोठा गुन्हा होतो फक्त UP आणि पंजाब इलेक्शनला ठेवून आम्हाला भाव बनवण्याची. हे सर्व जे आहे आमदार मधू चव्हाणांना मी म्हणजे भाजप म्हणून विरोध करत नाही, परंतु तुम्हाला एक मोठा सांगतो, एवढे दलित समाजांवर म्हणजे निखिलजी हे जे तुम्ही हिंदीत बोललात तरी चालेल. हिंदीत बोलतो. जी भाषा तुम्हाला सोयीची आहे त्या भाषेत बोला. तुम्ही हिंदीत बोला. गुजरातमध्ये काय होतंय कळू द्या लोकांना. एग्जैक्टली हा जो तुम्हाला ज्वालामुखीचा स्फोट दिसला है, म्हणजे आज जो आपको दिख रहा है निखिल जी, ये जो ज्वालामुखी का स्फोट ये आज का नहीं है. सर ने जैसा श्याम जी ने बोला कि वो थानगढ़ में हुआ. निखिल जी मैं आपको मेरा खुद का अनुभव बताता हूँ. गए कितने साल, आज अगर आप मोदी साहब के साथ भी अगर सोमनाथ मंदिर या द्वारका मंदिर में जाके बोलोगे मैं दलित समाज का XYZ समाज का हूँ, तो आज भी वो जो कालाराम सत्याग्रह के टाइम जो बाबा साहब के साथ हुआ था उस तरह का हमको आज मंदिर से बाहर उठा के आज भी सोमनाथ मंदिर में दलितों को प्रवेश नहीं है. ये गए टाइम का एक मैं आपको ये सारा बताता हूँ. इसके बाद आज की आपको बहुत सारी चिंता है. आज हमारे आपका गांव गुजरात में है? जी मेरा गांव कहाँ है गुजरात आपका में. गांव? मेरा गांव गुजरात में सालंगपुर हनुमान मंदिर के बाजू में बगड़ नाम का गांव है. और मैं मेरे गांव की परिस्थिति आपको बोलता हूँ. हमारे यहाँ नल अलग होते हैं, हमारे यहाँ स्मशान अलग होते हैं, हमारे यहाँ घोड़ी पे बैठ के बारात निकालने के लिए आज और गुजरात का कोई एक कोना नहीं. जिस गुजरात मॉडल को मोदी साहब पूरे देश में पूरे वर्ल्ड में जो बता रहे एग्जैक्टली. लेकिन ये जो हो रहा है पिछले 50-60 सालों से हो रहा है. ये लगभग बहुत सालों से हो रहा है, लेकिन बहुत सालों से हो रहा है. जी जी आजादी के बाद तो कायम रहा है. जी जी. मेरा सवाल ये आपको है कि ये अगर कांग्रेस के जमाने में भी हो रहा था तो आप बीजेपी को दोष क्यों दे रहे हैं? एग्जैक्टली मैं आपको फिर से बता रहा हूँ कि कांग्रेस के जमाने में हो रहा था, लेकिन कांग्रेस का पता नहीं कोई क्राइसिस मैनेजमेंट रहा होगा जिससे इतना सारा वो कुछ नहीं हो रहा था. भाजपा और मैं भाजपा के लोगों को बाकी RSS वगैरह को दोष नहीं देना सकता, बट उनकी कुछ जो प्रवृत्तियां, उनके जो संघ के जो दूसरे जो धड़े हैं बजरंग दल वगैरह, उनको वो क्यों कंट्रोल नहीं कर पाते हमको ये नहीं पता. तुमचं असं म्हणणं आहे गोरक्षा दल जे आहेत ते RSS BJP संघ परिवारातच आहे. एब्सोल्युटली. आप देखिए उन्हामध्ये जे झालं ते संघ परिवारातल्या लोकांनी केलं होतं. लोगों ने किया है. मधुजी उत्तर द्या. ते गुजरात मधले आहेत. हे बघा त्यांनी मला त्यांच्या मी पुन्हा बोलतो की त्यांच्या भावनांचं मी करू शकतो. आता आय वुड हॅव बीन इन हिज प्लेस, मी त्यांच्या जागी असतो तर मला ते भावनात, परंतु अतिशय खोटं आहे अशा तऱ्हेने समाजामध्ये. सोमनाथ मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नाही असं ते सांगतायत. सोमनाथ मंदिरामध्ये खोटं काय? ऐकून घ्या ना बागडेजी, सोमनाथ मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नाही. काय बीजेपीने कायदा केलाय का? हा तिथल्या नतद्रष्ट समाजाने कायदा केला. तुमचं एवढं गुजरातचं मॉडेल आहे, विकासाचं मॉडेल, त्याच्यात बदलू शकला असता तुम्ही. ज्याला प्रवेश देत नाही त्याच्यावर अॅट्रॉसिटीच्या बद्दल त्या ठिकाणी बोलतायत आणि मला असं वाटतं ते म्हणतात गोरक्षक दल हे भाजपशी संबंधित आहेत का? हे समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम माध्यमातून आपण करू नये. आपण त्यांना माझी विनंती आहे की ते गुजरातमध्ये किरण वाघेला त्यांनी सांगितलं की हा मिस्टर मधु चव्हाण याला मारताना पकडल्या संघाचा स्वयंसेवक आहे. किरण वाघेला उत्तर दे. मैं आपको बोलू नये ना. ते बोलतायत. मैं आपको एकदम सिंपल मधु चौहान जी सिंपल बात बोलता हूँ. मुझे फिर से भाजपा वगैरह आपको बदनाम करने में हमें कोई शौक नहीं है. नंबर 1. मत करो. नंबर 2, आप कांग्रेस के साथ भी नहीं है, भाजपा के साथ भी नहीं. हमको गाय में 33 करोड़ देवता देखने वाले को इंसान में एक आदमी नहीं दिखा, आपको एक भगवान नहीं दिखा. सबसे पहली ये बात है. आमदार मधु चौहान जी आपकी सरकार है तो आपने ये दोष तो हमारा झेलना ही पड़ेगा. हमारे लड़के आज रातों रात इतना जोश रोड पे नहीं आया. आप लास्ट कुछ सालों से देखिए, लास्ट 2 सालों से ये रोहित वेमुला वगैरह का तो मुझे नहीं पता, लेकिन कंटिन्यूसली जहां जहां भाजपा शासित राज्य है वहां सभी जगह दलितों पे किस प्रकार के हमारे. और ये विधान आप गलत कर रहे हैं. संभाल के बात कीजिए. मैं आपको प्रार्थना करता हूं कि इस तरह के जोश में आके समाज में किसी को दोष नहीं देना. संघ एक सामाजिक समरसता का संघ. श्याम गायकवाड तुम्ही नुकतेच जाऊन आलात गुजरातला. श्याम गायकवाड तुम्ही नुकतेच जाऊन आलात, तुमचा काय अनुभव आहे? हे बघा, महाराष्ट्रामध्ये जी 1960 साली परिस्थिती होती आज गुजरातमध्ये ती आहे. अजूनही वाघेला जे म्हणाले अगदी बरोबर आहे. दलित आणि सवर्ण एकत्रित पाणी भरत नाहीत आणि कप सुद्धा वेगळे असतात, पाणी प्यायला दिलं जात नाही. अगदी शाळेमध्ये मागे पुढे बसवण्याचा प्रकार. विद्यार्थी एकत्रित बसत नाही. सहमत आहे मी तुमच्याशी. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट सामाजिक प्रश्न आहे. कुठल्या पक्षाने गुजरातची राजधानी
अहमदाबादच आहे, गांधीनगर म्हणजे प्रशासकीय राजधानी आहे. अहमदाबादमध्ये तुम्ही जर घर भाड्यानं घ्यायला गेलात आणि तिथं अगोदर विचारलं जातं तुमची जात काय, आणि तुम्ही सांगितलं की आम्ही दलित आहोत की शेड्यूल कास्ट आहोत, सरळ सांगितलं जातं आम्ही शेड्यूल कास्टच्या लोकांना जागा भाड्यानं देत नाहीत किंवा फ्लॅट आम्ही विकत देत नाही. ती आजची परिस्थिती आहे. पण श्याम भाऊ, हे खूप वर्षापासून होत आहे. नाही, खूप वर्षापासून होतं, पण आज 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 अशी परिस्थिती प्रोत्साहन दिलंय. आहे. हे गायीच्या बद्दलचं प्रेम की गायीचं संरक्षण हे मात्र नुसतं निमित्त आहे. या निमित्ताच्या या गोरक्षणाच्या नावाखाली दलितांना चोपायचं काम सुरू आहे, मुसलमानांना चोपायचं काम सुरू आहे. नाही मधुजी मला प्लीज बोलू द्या. मी आपण बोलत असताना मध्ये बोललो नाही. अजिबात अडवत मी काय म्हणतो, भाजपचा एक आमदार तेलंगणाचा राजा सिंग, त्यांनी स्वतःची इंटरव्ह्यू अपलोड केलेली आहे युट्यूबवर. तो म्हणतो की गुडामध्ये ज्या दलितांना मारलं गेलेलं आहे, ज्यांची चामडी धडावेगळी केलेली आहे, ते बरोबर झालेलं आहे. जे लोक गायीच्यावर अन्याय करतात त्यांना असंच केलं पाहिजे, असं भाजपचा आमदार बोलत आहे. मधुजी, हे बरोबर आहे? हे तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये, टीव्हीवर पाहिलं असेल? नाही बघा, ते जे सांगतायत ते ना, मी ऐकून घ्या माझं पूर्ण. ते जे सांगतायत ते ना टीव्हीवर वाचलं नाही, पेपरमध्ये वाचलेलं आहे. ते जर सत्य, मी काय बोलतो ते ऐका प्लीज, ते जर सत्य असेल तर निषेधार्ह आहे. त्या बीजेपीच्या आमदाराला पक्षातून फेकून दिलं पाहिजे. पण नाही दिलं अजून. ऐक माझं पुढे, असत्य असेल तर त्याने असत्य विधान धाडसाने करू नये. त्याचं नाव सांगा इथे. आम्ही त्यांनी सांगितलं ना, ठीक आहे, आणि हे पेपरमध्ये आलंय, चॅनलवर आलंय. बघा, माननीय मायावतीनं ज्या प्रकारे त्यांनी अतिशय खालच्या दर्जा त्याला आम्ही बीजेपीतून फेकून दिलेला आहे. दुसरा पर्याय नव्हता म्हणजे हो, मी इथे आता ऐकून घ्या, मी समजा इथे बेछूट काही बोललो तर माझा पक्ष जबाबदार नाही. पक्षाने जर माझं समर्थन केलं तर पक्ष जबाबदार. ठीक आहे. मला अनंत दीक्षितांना आणि पुन्हा एकदा राजीव सातवना चर्चेत आणायचं आहे, आणि मग नागपूरला राजकुमार शर्मा बजरंग दलाचे त्यांच्याकडे जायचं आहे. आधी अनंत दीक्षित आणि राजीव सातव. अनंत दीक्षित सर, आधी तुमच्याकडे येतोय. मला तुम्हाला विचारायचे, आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये क्रिस्टोफर जोफरलेट हे जे मोठे विचारवंत आहेत, सतत भारतीय समस्यांविषयी लिहित असतात, त्यांनी लेख लिहिलेला आहे. ते असं म्हणतात, गुजरातमधल्या समस्येला भाजप जबाबदार आहे, बरोबर आहे, पण याची सगळी मुळं जी आहेत ती काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेली आहेत. तुमचं काय म्हणणं आहे यावर? मला असं वाटतं की हा मुख्यतः प्रश्न जातीयवादाचा आहे, आणि जातीयवादाचं दुखणं हे जवळपास 2,500-3,000 हजार वर्षापासूनचं आहे. त्यामुळे त्या राजवटीवरती चर्चा होणार, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या काही कोणत्या कारणासाठी का असेना, परंतु गोरक्षकांच्यावरती शाब्दिक हल्ला चढवला, त्याचं मी स्वागत करण्याच्या मनस्थितीत आहे. त्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह आहेत. पहिली गोष्ट, आपण सुरुवातीला म्हणालात तसं की ह्याच्याबद्दल मौन पाळलं गेलं, बरेच दिवस काही बोललंच गेलं नाही. हे खरं आहे, कारण सगळ्या दलित समाजाचा किंवा उपेक्षित वंचित समाजाचा अनुभव असा आहे की जेव्हा असं मौन पाळलं जातं तेव्हा त्या मौनाला नंतरच्या काळामध्ये विषारी फळं लाभतात. हे वातावरण कोणी निर्माण केलं? ज्या प्रकारच्या गोष्टींचा मधु चव्हाण निषेध करतायत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्राला मुलाखत देऊन असं सांगितलं की जर मुसलमानांना या देशात राहायचं असेल तर त्यांनी बीफ नाही खाल्लं पाहिजे. आता ही भाषा कशाची आहे? कशासाठी हे अशा प्रकारची गोष्ट करतात? मला असं वाटतं की 25-26 वर्षाचा एक तरुण जेव्हा अशा प्रकारे आत्महत्या करतो, त्याचं शेवटचं पत्र जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही आता फक्त एक वस्तू झालेलो आहोत, आम्ही फक्त मतदार आहोत, बाकी आम्हाला काही भावना वगैरे काही नाही आहेत, त्यामुळं मला आता जगण्यापेक्षा मरण्यामध्ये जास्त आनंद होतोय. कुठल्याही पंतप्रधानांपासून संवेदनशील माणसाची झोप उडवणारी ही गोष्ट होती, आणि त्याच्यावरती वर्षभरामध्ये काहीतरी घडलं असं झालं असतं किंवा आणखीन काही घडण्याच्या दिशेने चाललंय असं जरी झालं असतं तरी चाललं असतं. अगदी अलीकडे हैदराबादमध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी रोहित वेमुलाचा एक पुतळा तयार केला, आणि तो पुतळा बसवण्याच्या कामामध्ये त्यांना अडथळे आणले गेले. हा प्रश्न प्रवृत्तीचा आहे, हा प्रश्न ज्या प्रकारचा इतिहास आपण सांगतो त्याचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उन्हामध्ये जे काही घडलं किंवा त्याच्यानंतर आनंदीबेन पटेलना राजीनामा द्यायला लागला, भले आपण म्हणत असू किंवा ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही, त्याचा गुजरातचा विकासाचा खरा चेहरा
या उन्हाच्या प्रकरणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा पुढे आला की ज्या प्रकारे लोक संतापले, ज्या प्रकारे लोकांनी चीड व्यक्त केली, कारण हा अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदी बोलले ते बरोबर आहे, पण त्यांना त्याच्यातून नेमका कोणाला संदेश द्यायचा आहे. कारण पंतप्रधान ज्यावेळेला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवरती भाष्य करतात तेव्हा त्या भाष्याचा पहिला संदेश जातो तो प्रशासनाला जातो, दुसरा संदेश जातो तो राजकीय व्यवस्थेला जातो, आणि या राजकीय व्यवस्थेच्या मागे असणाऱ्या ज्या शक्ती असतात त्यांना हा संदेश जातो. तर प्रशासन जर असं म्हणायला लागलं की आता पंतप्रधान काहीच बोलत नाही आहेत, तेव्हा हे चाललंय असंच चालू ठेवावं असं जर त्यांना वाटलं असेल तर त्याच्यामध्ये काय चूक आहे. आता कुणीतरी म्हणालं की फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला झाला. बरोबर आहे, फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध भारताच्या पंतप्रधानांनी करायलाच पाहिजे, कारण भारताच्या पंतप्रधानांची, भारताची लोकसभेची, संसदेची एक मोठी परंपरा आहे. पण तुमच्याकडे इथे काश्मीरपासून इतक्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावरती तुम्ही काहीही बोलत नाही. तुम्ही ज्यांच्याबरोबर सरकारमध्ये युती म्हणून बसलेले असतात ते असं म्हणतात की तो जर बुरहान वानी आहे हे जर आधी लोकांना समजलेलं असतं तर त्यांनी त्याला मारलंच नसतं. मुद्दा असा आहे की ह्याच्या पाठीमागे प्रवृत्ती कुठल्या आहेत, मानसिकता कुठली आहे. दलितांचा प्रश्न वेगळा आणि मुसलमानांचा प्रश्न वेगळा असं जरी काही एका पातळीवरती आपण गृहीत धरलं तरी तो तसा वेगळा असत नाही, कारण मानसिकता त्याच्या मुळाशी महत्त्वाची असते. आणि ही महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे जी तरुण मुलं ऐकत असतील त्यांच्यासाठी सांगतो की मानसिकता म्हणजे तरी काय, तर ज्या जाणीवा आपल्यामध्ये तयार होतात त्या आजूबाजूच्या वातावरणातून तयार होत असतात. ज्या प्रकारचं राज्य आहे, ज्या प्रकारची जनता आहे, ज्या प्रकारच्या समाज संस्था आहेत. आता मंदिराच्या प्रवेशाचा विषय मागाशी निघाला होता. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मंदिरात प्रवेश पाहिजे म्हणून एक मुलगी गेली, बाई गेली, तिला लोकांनी मारहाण केली. तेव्हा हे काय, कशाचं लक्षण आहे, आपण कुठे चाललो, सरकार म्हणजे काय, लोकसभा म्हणजे काय, असे प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. अशा वेळेला संघाला सुद्धा जर नरेंद्र मोदींना एखादा इशारा द्यायचा असेल तर तो दिलाय की काय अशी शंका ह्याच्यातून निर्माण होऊ शकते. आणि तसा तो दिला असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. संघाने नरेंद्र मोदींना इशारा दिलाय की नरेंद्र मोदी आणि संघ हे एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाशी बोलतायत अशी शंका यायला जागा आहे. मधुजी, तुम्ही त्यांना उत्तर द्या. पण मी तुम्हाला हे पत्रक दाखवतो. हे सरकार्यवाह संघाचे जे आहेत डॉक्टर मनमोहन वैद्य यांचं पत्रक आहे. 7 ऑगस्ट 2016 काढलेलं, म्हणजे काल काढलेलं. नरेंद्र मोदी बोलले आणि त्यानंतर संघाचं पत्रक आलं. का नाही आधी काढलं, का नाही 18 जुलैपासून, म्हणजे बघा 6 ऑगस्टला नरेंद्र मोदी पहिल्यांदा गोरक्षकांवर बोलले, 7 ऑगस्टला संघ पत्रक काढतोय. याचा अर्थ कसा लावायचा. मला असं वाटतं निखिलजी, त्या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात कशी भारतामध्ये दुर्दैवाने गेल्या 2 वर्षात काही घटना घडल्यानंतर, म्हणजे मी पक्षाभिन्वेषाने बोलत नाही, आपणही त्या ठिकाणी इम्पार्शलीच विचारता याच्यातून माझ्या मनात पूर्ण खात्री आहे. परंतु 2 वर्षाचे आम्हाला असे अनुभव येतात की एखादी घटना घडली, सामाजिक घटना, मी राजकीय जर एखादी चूक भारतीय जनता पक्ष किंवा शासनाकडून समजू शकतो, लगेच संघ, बीजेपी, पंतप्रधान, मंत्री यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि झोडपायला त्या ठिकाणी सुरुवात करायची. मी संघाचा स्वयंसेवक आहे. संघामध्ये त्या ठिकाणी कधीही जातपात मानली जात नाही. संघ जेवढा कोण लोक आहेत गोरक्षक म्हणून, हे आमचे मी तुम्हाला दाखवतो बघा. मी तर त्यांना म्हणेन हे राष्ट्रात म्हटलं की 5000 अत्याचाराच्या घटना घडल्या गुजरातमध्ये गेल्या वर्षभरात, असं त्यांनी आकडा देशातल्या 5000 नाही. ऐका ना, मी तुम्हाला बाकी घटना 17 जुलै पासूनच्या घटना सांगतो. 17 जुलै उन्हामध्ये घटना घडली, त्यानंतर झारखंडमधले घडलेली आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे, हरियाणा, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश. यापैकी उत्तर प्रदेश, कर्नाटक यामध्ये वेगळी सरकार आहेत, पण बाकीची जी सरकार आहेत ती तुमचीच आहेत. अचानक कशा घटना अशा सगळ्या वाढत जात आहेत. तुमच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतोय, तुमचं प्रतिपादन चुकीचं आहे की अचानक घडल्यात. या देशात गेल्या 60 वर्षातलं सगळे काँग्रेसच्या काळात पण असंच झालं होतं, घडत होतं. मी राजू सातवना विचारेन, मी तुमच्याकडे येतो. ऐकू, ही सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे, ही सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे जे त्या ठिकाणी आजही समाजामध्ये त्या ठिकाणी मी ज्या गावामध्ये. पण मग एवढं सगळं म्हणजे आज जो दलितांच्या असंतोषाचा उद्रेक झालाय गुजरातमध्ये, आपण मीडियामध्ये बघत नाही आहोत मधुजी. पण जी यात्रा अहमदाबाद पासून उन्हामध्ये निघाली आहे, आमचा नॅशनल मीडिया, मला लाज वाटते, काही दाखवत नाहीये. पण तो दलितांमधल्या असंतोषाचा आगडोंब आहे. तुम्ही विचारा या ना, कशा प्रकारे दलितांचा असंतोष झालाय हा या सरकारला भस्मसात करू शकतो. आणि त्या भीतीतून मोदी बोललेत. तुम्हाला वाटतं काँग्रेसने हेच केलंय? मी काँग्रेसनी सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी अत्याचार घडवून आणला असं मी अजिबात म्हणणार नाही.
कुठल्याही राजकीय ही समाजातली प्रवृत्ती आता माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला आणखी एक ऐकून सांगतो. घ्या. ऐका ना जरा. काल आकार पटेल नावाचे पत्रकार आहेत जे गुजराती आहेत, हां, त्यांनी एक टाइम्स ऑफ इंडिया लेख लिहिला. ते असं म्हणाले की तुम्ही अशा भ्रमात राहू नका की पटेल असतील ते भाजपला सोडून जातील, किंवा आता तुम्ही जैन मुख्यमंत्री केलात गुजरातमध्ये, तर जैनांचं काय होईल. पटेल आणि जैन ह्या दोन ज्या गुजरातमधल्या कम्युनिटी आहेत ते अत्यंत जातीयवादी आहेत आणि त्या पूर्वीपासून दलितांना अशा पद्धतीने वागवतात, आणि ह्या दोन्ही कम्युनिटी आज भाजप बरोबर आहेत, असा त्यांनी लेख लिहिला टाइम्स ऑफ इंडियामध्ये. आता मुंबई शहरामध्ये सुद्धा ते कम्युनिटीचे लोक आहेत. असं असतं तर मुंबई शहरामध्ये सगळेच त्या ठिकाणी बीजेपीचे लोक निवडून आले असते असं नाही. आपण जे त्या ठिकाणी म्हणालात की अशा तऱ्हेचे अत्याचार चाललेले आहेत किंवा त्या तुमच्या राज्यात वाढलेत असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असेल तर ते चुकीचं ऐकून घ्या. मगाशी तुम्ही जो उल्लेख केला त्याचं उत्तर मला देणं महत्त्वाचं वाटतं की एवढा असंतोष आणि आता लॉंग मार्च चाललंय त्याचं कारणही तसं आहे की असंतोष हा एकदा संघटित झाला की त्याचा भडका उडतो, आणि ज्या पद्धतीने त्यानं मारलेला आहे त्यामुळे त्या समाजातल्या सर्व लोकांचं असंतोष होणं स्वाभाविक आहे. हाताळता आलं नाही म्हणून आनंदीबेनला जावं लागलं. सरकारला आता हाताळता आलं नाही त्याचं कारण त्या ठिकाणी मी ते वस्तुस्थिती त्यांनी पाहिली त्याची मी पाहिली नाही, परंतु आज 17-18 दिवस झाले ते आरोपी पकडले गेलेले नाही आहेत. ही तिथल्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेची चूक आहे. एखाद्या गावात 8 लोक पकडले जात नाही ते गैर आहे. पण हे कोणाची चूक आहे. प्रशासकीय यंत्रणा म्हणजे सरकार तुमचंच आहे ना. त्या ठिकाणी मग तुम्ही हे काँग्रेसच्या काळात झालं असतं तर काँग्रेसला दोष दिला असतात. त्या मी तुम्हाला कुठे असं म्हणालो की सरकार अतिशय म्हणून ते पकडले गेले. मी असंच म्हणालोय की काही चुका घडल्या असतील त्याची त्या ठिकाणी योग्य ती फळं भोगतील. मी असं बघा आम्ही पक्षापेक्षा असं म्हणणं हा राजकीय प्रश्न नाही, हा सामाजिक राजकीय प्रश्न आहे. मी येतो तुमच्याकडे, पण त्याआधी राजीव सातव मला या प्रश्नाचं उत्तर द्या. जे रामदास आठवले आज म्हणाले तेच मधु चव्हाण म्हणतायत. ते म्हणतात हा राजकीय प्रश्न नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. तुमच्याकडे काय उत्तर आहे याचं? निखिलजी, मागच्या 2 वर्षामध्ये या सरकारचा जर कारभार पाहिला तर मागच्या वर्षी मागासवर्गीयांच्या सब प्लॅनमध्ये 20,000 कोटी रुपयाची कपात या सरकारनं केली. एवढ्यावर हा विषय थांबला नाही. म्हणजे हे प्रकरणं कशी वाढली त्याचे मुद्दे सांगतोय. तुम्ही बजेट मागासवर्गीय विभागाचं बजेट कमी केलं 20,000 कोटीनं. त्यानंतर तुम्ही रोहित वेमुलाचं प्रकरण झालं, त्याच्यात पंतप्रधानांनी एक ट्विट केलं, त्याच्यानंतर काही बोलले नाही. मद्रासच्या IIT पेरियार सर्कलचा विषय झाला, त्या संदर्भामध्ये सरकारकडनं काही प्रतिक्रिया नाही. राजस्थानमध्ये डेल्टा इश्यू झाला. राजस्थान सरकार ह्यांचं भाजपाचं, त्या सरकारनं सांगितलं की ही चौकशी CBIनं करावी, आमची हरकत नाही, CBIनं ही चौकशी केली पाहिजे. या गोष्टीला 4 महिने झाले, CBI ती चौकशी घ्यायला तयार नाही. का तर मागासवर्गीय विषय आहे. सरकारनं सर्वसंमतीने सांगितलं की घ्या, पण ते घेतलं नाही. हे मुद्दा यासाठी सांगतोय की दलित अत्याचाराच्या घटनांची चर्चा झाली. काँग्रेसच्या काळात सुद्धा घटना झाल्या. 2013चा आकडा सांगतो, नॅशनल क्राईम ब्युरोचा आकडा आहे, 39,000 घटना देशामध्ये दलित अत्याचाराच्या झाल्या. 2014ला 45,000 घटना झाल्या, आणि 2014ला 45,000 घटना झाल्या, आणि 2015ला 54,000 घटना झाल्या. म्हणजे 15,000-16,000 घटना मागच्या 1-2 वर्षात वाढल्या. मुद्दा असा आहे की दलित अत्याचाराच्या घटना होत होत्या, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं. आता हे प्रमाण वाढायला लागलं. बिहारमध्ये ह्यांचं सरकार नसेल, केरळमध्ये ह्यांचं सरकार नसेल, पण देशामध्ये तर मोदी सरकार आहे आणि पंतप्रधान म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. आणि आता गुजरातची चर्चा झाली, गुजरातच्या संदर्भात बरेच विषय झाले. खऱ्या अर्थानं आता गुजरात मॉडेल काय आहे हे आता लोकांच्या समोर या निमित्ताने यायला लागलेलं. आनंदी पटेलांना जावं लागलं. का जावं लागलं तर हे सरकार ज्या पद्धतीनं म्हणजे पटेल समाजाचा असंतोष, दलितांचा असंतोष, ज्या लाखाच्या संख्येनं मोर्चे निघायला लागले, आंदोलनं व्हायला लागली, यातनं एक क्लिअर आहे की सबका साथ सबका विकास, अच्छे दिन, हे जे काही यांचे वादे होते हे सगळं खोटा कार्यक्रम आहे. आता तरी किमान, म्हणजे आता ह्याच्या आधी झालं ते झालं, पण ह्याच्या पुढे तरी किमान समाजातल्या सगळ्या घटकांना नुसतं बोलू नका, तर कृती करा. ही या निमित्तानाची सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मधुजी उत्तर द्या, मग मी श्याम गायकवाड यांच्याकडे जाणार. राजीव सातवजी, तुम्ही राजस्थानचा मुद्दा सांगितला, तो त्या ठिकाणी CBIकडे अशासाठी देण्यात आलं की या सरकारच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही, आणि म्हणून सरकारने, तुम्ही आता म्हणाल की सर्वमतेने त्या ठिकाणी एकमताने सांगितलं गेलं. दुसरी गोष्ट, आपण कृपा करून पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, कारण मला या देशातले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी कोणी द्रष्टा नाही आहे, मी कोणी स्टेट्समन नाही आहे, परंतु आपण जर राजकीय अभिनिवेशाने आणि राजकीय फायद्यांसाठी या जातीमधल्या अशा तऱ्हेच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये जर आपण विचारपूर्वक निवेदन केलं नाही, विवेचन केलं नाही, तर या देशाला फार मोठी जबरदस्त किंमत त्याला आपल्याला सगळ्यांना द्यावी लागेल. जातीयवादाची मुळं त्या ठिकाणी तुम्ही पेरले आहेत, काँग्रेसने पेरलेले आहेत.
दलित वस्तीमध्ये जायचं आणि हे सवर्ण तुमच्यावर अन्याय करतायत, सवर्णांच्याकडे जायचं आणि हे दलित तुमच्यावर अन्याय करतायत. तुम्ही त्या केसेस सांगितल्यात, मी फक्त एकच मिनिट घेतो, अर्ध मिनिट सांगावं राजीवजी, त्याच्यातल्या अॅट्रॉसिटीच्या केसेस किती आहेत. मी फक्त उदाहरण देण्यासाठी बोलतोय, आपण कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझ्या गावामध्ये चर्मकार बंधू आहेत, त्यांनी देव मागितला, पालखी मागितली, मी सांगितलं की दिली पाहिजे म्हणून, सगळ्यांचा रोष पत्करून. आणि म्हणून तिथे काळे नावाचे, मी नाव घेऊन सगळा प्रसंग सांगतोय, DSPनं बोलावून आणलं की उद्या सगळे गाव जमेल आणि आपल्याला 50 वर्ष पालखी दिली नाही, ती देण्यात येईल. एक आमच्या सवर्णामधल्या माणसांनी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवण्यासाठी त्यांच्या वाडीमध्ये गेले आणि 32 सवर्ण लोकांची नावं दिली की आम्हाला हे त्या ठिकाणी जातीवाचक बोलले म्हणून. त्या CPने विचारलं, त्या SP ने विचारलं, हवे 32 लोक, त्यातले 4 लोक ST मध्ये कामाला, 2 लोक मुंबईला. अशा तऱ्हेच्या केसेस तुम्ही धरताय का? त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या केसेस धरताय का? अॅट्रॉसिटीच्या केसेसबद्दल आम्ही अॅट्रॉसिटीचा कायदा पाळावा आणि तो असला पाहिजे या मताचे आहोत. आम्ही त्या ठिकाणी मनसेच्या नेत्यांच्या मताचे नाही आहोत. त्यामुळे तुम्ही उगाच ते वातावरण तयार करू नका. तुमचं असं म्हणणं आहे काँग्रेस वातावरण बिघडवतं? काँग्रेस वातावरण बिघडते. प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशाने फायदे घ्यायचे. राजीवजी तुम्ही जरा उत्तर द्या ना. काँग्रेस वातावरण बिघडवतं यांचं म्हणणं आहे. आज BJPच्या नेत्यांनी सुद्धा म्हटलं उन्हामध्ये जी घटना घडली ते कारस्थान आहे म्हणून. काँग्रेस नक्की काय काय घडवतंय ते तरी सांगा. चीन आज भारताच्या भूमीत यायला लागला ते काँग्रेसमुळेच घडतंय. काँग्रेसमुळे घडतंय. नवाज शरीफांचा वाढदिवस आपण साजरा केला तेही काँग्रेसमुळेच घडलं. काय काँग्रेसमुळे घडतंय ते तरी सांगा. पाकिस्ताननं पठाणकोटचा हल्ला केला तोही काँग्रेसमुळेच केला का? 56 इंचाची छाती तुम्ही दाखवत नाही तेही काँग्रेसमुळे दाखवत नाही का? तुम्हाला ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घ्यायची होती ती काँग्रेसमुळेच घेता येत नाही का? या देशामध्ये रोजगार निर्मिती कमी झाली तीही काँग्रेसमुळेच कमी झाली का? काय नक्की काँग्रेसमुळे काय काय झालं हे तरी सांगा. प्रत्येक गोष्टीला एकाच वाक्यात उत्तर देतो तुम्हाला. पटेलांना राजीनामा द्यावा लागला तेही काँग्रेसमुळे द्यावा लागला. सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचं उत्तर राजीवजी एकाच वाक्यात देतो. एवढा अग्रेसिव्ह झाला हे काँग्रेसमुळे झालं का? तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचं एकाच वेळी उत्तर देतो. या सगळ्या गोष्टी काँग्रेसमुळे झाल्या म्हणून तुम्हाला 40 मध्ये त्या ठिकाणी लोकांनी घरी बसवलं. 1962चं आक्रमण, त्याच्यानंतर चीन उद्दाम झाला. होय, पंडित जवाहर काँग्रेसच्या नीतीमुळेच झाला. त्या ठिकाणी 1962चं, कारण चीन आपल्याकडे तयारी करत होतं हे त्यावेळेला संघ आणि जनसंघ सांगत होता. त्या पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना वॉर मॉंगर्स म्हणाले. ठीक आहे, आपण गुजरातमध्ये येऊया. आपण गुजरातमध्ये येऊया. एकदम चीनचं आक्रमण नको, कारण त्यांनी ते उदाहरण म्हणून दिलं होतं. आपण गुजरातमध्ये येऊया. श्याम गायकवाड तुमच्याकडे झाल्या म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलं. ठीक आहे, त्यामुळेच झाल्या. ठीक आहे, माझं म्हणणं आहे काँग्रेसला घरी बसवलं ही सत्य परिस्थिती आहे. अच्छे दिन कुठे ते तरी सांगा जरा. अच्छे दिन कधी येणार आहे? कळतील 2019 साली. अच्छे दिन आले नाही तर आम्ही घरी बसू. ठीक आहे, पण अच्छे दिन मध्ये अशा प्रकारे 2019 ला घरी अखलाकचा जावं खून लागेल आणि हे आपल्याला. बसत नाही मधुजी, हे तुम्हालाही मान्य असेल. मान्य आहे मला. हां, श्याम गायकवाड, मी तुमच्याकडे अशासाठी येतोय की महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही काय काम केलं आहे. श्याम गायकवाड हे काँग्रेसमध्येही नाहीत, हे भाजपमध्ये नाहीत, हे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत पाईक आहेत. आणि मला आठवतं आहे जेव्हा 1997 बरोबर आहे, रमाबाई नगरमध्ये गोळीबार झाला, तिथे निष्पाप दलित तरुण आणि दलित जनतेचे बळी गेले. त्यांना न्याय देण्यासाठी श्याम गायकवाडनी जंग पछाडलेला आहे. गुंडेवार कमिशनमध्ये ते बसून असायचे, सतत त्याचा पाठपुरावा करत असायचे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तेव्हाही सरकार सेना भाजपचं होतं, तुम्ही बघितलं. आत्ताही भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्राचं सेना भाजपचं सरकार आहे. काँग्रेसचं सरकार असतानाची परिस्थिती आणि भाजप सेनेचं सरकार असतानाची परिस्थिती वेगळी असते, असा काही तुमचा अनुभव आहे? नाही, असं काय अनुभव नाही. दोघांची सारखीच असते. काँग्रेस म्हणजे सॉफ्ट BJP आहे आणि BJP म्हणजे सॉफ्ट काँग्रेस आहे. दलितांच्या अत्याचाराच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये या दोन्ही पक्षांची भूमिका आणि व्यवहार हा सारखाच राहिलेला आहे. याचा आम्ही 40 वर्ष अनुभव घेतो आहे. मुद्दा कसा आहे, आपण परत गुजरातवरती येऊ. गुजरातमध्ये सांगायला पाहिजे की जवळजवळ 15,000 केसेस ॲट्रॉसिटीच्या ह्या पेंडिंग आहेत. एकही म्हणजे स्पेशल कोर्ट तिथे या केसेस हाताळण्यासाठी उभं केलेलं नाही आहे. आणि मला एक विचारायचं आहे की हे जे म्हणतात की बाबा आमचा या गोरक्षकांचा काही संबंध नाही आहे, मी तर या सरळ यांना एक फॅसिस्ट असे हे समजतो. फार भयानक लोक आहेत हे गोरक्षक. हां, काय आढळलं तुम्हाला उन्हामध्ये? म्हणजे मला आत्तापर्यंत जे लोक दडपशाही सहन करत होते तो दलित समाज अचानक उठून उभा राहिला. काय कारण काय वाटतं तुम्हाला? मुख्य कारण असं आहे
की एकूणच प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती दलितांच्या विरोधात आहे. सगळी प्रशासकीय जवळजवळ ती उच्चवर्णीयांच्या हातात आहे. प्रश्न असा आहे की एखादी दलित अत्याचाराची घटना घडल्याच्या नंतर आता उन्हामध्ये तेच घडलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्यावरतीच केसेस फाईल केले गेलेले आहेत आणि आरोपी अजूनपर्यंत सापडत नाही आहेत. ही परिस्थिती सगळीकडे आहे. आता मला एक सांगायला पाहिजे, विश्व हिंदू परिषद आणि RSS आणि भाजपचे काय संबंध आहेत हे सगळं जग जाहीर आहे. तुम्हाला ही खात्री आहे की हे गोरक्षक जे आहेत, ज्यांची निंदा पंतप्रधानांनी केली 2 दिवसापूर्वी, हे सगळे संघ परिवाराशी संबंधित लोक आहेत? त्या संस्कारातले लोक आहेत. त्या संस्कारातले लोक? हो, त्या संस्कारातले. त्यांचे मेंबर नसतील कदाचित, त्या संस्कारातले लोक आहेत. असतीलही कदाचित. आपल्या सोबत राजकुमार शर्मा आहेत बजरंग दलाचे, नागपूरहून. मला एक पूर्ण करा. झज्जरचं प्रकरण आपल्याला सर्वांना आठवतं, हरियाणातलं. बरोबर आहे. भर पोलीस चौकीमध्ये 5 दलितांना ठार करण्यात आलं. त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेचे गिरिराज किशोर काय म्हणाले होते की मेलेल्या गायीची किंमत सुद्धा दलितांपेक्षा जास्त असते. हे का मी बोलतो का? मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनोभूमिकेमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे हे मधु चव्हाण जे म्हणतात संघामध्ये जातपात मानली जात नाही, हे तुम्हाला पटत नाहीये? संघामध्ये जातपात मानली जात नाही त्यांनी मला असं वाटतं संघाचे जे खऱ्या अर्थानं जे काय आयडॉलॉग जे आहेत, गोळवळकर गुरुजी त्यांचं जे पुस्तक आहे वी आवर नेशन वुड डिफाईन, ते वाचावं त्यांनी सुद्धा. आहे मार्केटमध्ये उपलब्ध. ते काय म्हणालेत ते जाती व्यवस्थेचा त्यांनी जोरदारपणे पुरस्कार केलेला आहे. ते म्हणतात जाती व्यवस्था चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला नाही आणि जाती व्यवस्थेचाही केलेला आहे. तुम्ही संदर्भ सोडून बोललो का? त्याच्यावर आपण 2 तास इथे चर्चा करू. गायकवाडजी या. नाही करू 2 काय 10 तास. मला तुमची माझी ओळख नसली तरी तुमच्याबद्दल मला आदर आहे, कारण तुम्ही एक प्रामाणिक कार्य करताय. तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही काही बोलू नका. कधी काही बोलू नका. गिरिराज व्यास हे बोलल्याचं प्रूव्ह करा. चला उद्या आपण इथे बसू चर्चेला. गिरिराज किशोर या सगळ्या घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तुम्ही संघाला आणि बीजेपीला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले, त्याचे तुम्ही एक भाग आहात का? ते होऊ नका. राजकुमार शर्मांकडे गरजच काय? संघ वाढला नसता. तुम्ही त्या ठिकाणी बोलू नका. मला बोलायला रिपब्लिकन चळवळीचे 17 तुकडे का झाले असतील? संघ वाढतोय. आता तुमचं वाढला नसता. संघाला लोकांनी फेकून दिलं. प्रयोगशाळेमध्ये काय चाललं संघाला लोकांनी फेकून दिलं. गुजरातच्या प्रयोगशाळेत काय चाललं ते वाईट चाललं असेल तर फळं आम्ही भोगू, जरूर भोगू, कारण देश मोठा आहे, समाज मोठा आहे. गुजरात मॉडेल घेऊन मी एक ब्रेक घेतो आणि राजकुमार शर्मांकडे बघू आपण. दूध का दूध पाणी का पाणी 2019 कशाला? ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि राजकुमार शर्मांकडे जातो. हे जे गोरक्षक आहेत ते संघ परिवाराशी संबंधित आहेत का? याचं कारण मोदींनी परवा 6 तारखेला त्यांना इशारा दिला. काल तर दलितांच्या हल्ल्याबद्दल बोलले. मग हे गोरक्षक कोण आहेत? मी तुम्हाला एवढीच आठवण देऊ शकतो. NDTVनी गेल्या आठवड्यात एक स्टिंग ऑपरेशन दाखवलं होतं. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या गोरक्षकांचा जो नेता होता हा RSSचा स्वयंसेवक होता. ब्रेक घेतो आणि परत येतो. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. पंतप्रधानांच्या भावनिक आवाहनामुळे दलितांवरचे हल्ले थांबतील का? बघा पडद्यावर. 61% लोक म्हणतात होय, 39% लोक म्हणतात नाही. दीक्षित सर म्हणतात त्याप्रमाणे 61% लोकांचा विश्वास बसला आहे पंतप्रधानांच्या आवाहनावर. आपण बघूया नेमकी काय परिस्थिती आहे. ब्रेक नंतर भेटूया. बजरंग दलाचे राजकुमार शर्मा माझ्यासोबत आहेत नागपूरहून. राजकुमार शर्माजी, पंतप्रधानांनी गोरक्षकांना जो एक इशारा दिला त्याचा अर्थ तुम्ही कसा घेताय? राजकुमार शर्माजी, पंतप्रधानांनी जो इशारा दिलाय गोरक्षकांना त्याचा अर्थ कसा लावताय तुम्ही? हाँ, देखिए, जो पंतप्रधान जी ने जो अपने को परसों के भाषण में बोला गोरक्षकों के बारे में, उससे हर गो प्रेमी और गोरक्षक दुखी है और आक्रोशित भी है, क्योंकि जिस तरह से गो हत्याएं बढ़ती जा रही हैं हर जगह, शहर के नागपुर में भी देखिए, अमरावती में भी, महाराष्ट्र के देखिए, बहुत बड़े पैमाने पे गोरक्षकों ने आंदोलन किया. और अमरावती में तो गो हत्याएं इस तरह से बढ़ती जा रही थी कि वहाँ के लोगों ने
पूरे अमरावती बंद का आह्वान करना पड़ा। आज कोई भी गोरक्षक है, पिछले 2 साल से वो लगातार कमिश्नर से मिलना, पुलिस को बताना कि इस तरह की घटनाएं यहाँ पर होती रही है, उसके बाद भी वो घटनाएं बंद नहीं हुई। गोवंश की तस्करी और गोवंश का जी बोलिए कत्ल होना ये बराबर जारी रहा। आज हमारे पंत प्रधान बोलते हैं कि 80% लोग जो गोरक्षा से जुड़े हैं वो फर्जी हैं। हमारी समझ में ये नहीं आया सर अभी तक कि 80% कौन है। क्या सरकार ने कोई गोरक्षक नियुक्त किए हैं क्या, ये भी समझना जरूरी है। और कुछ लोग जो विश्व हिंदू परिषद के बारे में बात कर रहे थे, बजरंग दल के बारे में बात कर रहे थे, मेरा उनसे इतना ही कहना है कि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ये ऐसे संगठन है, ये जात पात में विश्वास ही नहीं रखते। हमारी तरफ से समरसता करके एक बहुत बड़ा विभाग चलता है जो सारे हिंदू समाज को जोड़ने का, सारे सनातन धर्म के जितने भी सिख हो गए, जैन हो गए, बुद्धिस्ट हो गए, सब लोगों में मेल मिलाप करने का काम विश्व हिंदू परिषद बजरंग दल करती है। तो उनका ये इस तरह का आरोप कि विश्व हिंदू परिषद और इनके लोग दलितों के खिलाफ इस तरह का प्रचार करते हैं, उससे हम बिल्कुल भी सहमत नहीं हैं। राजकुमार जी, लेकिन प्राइम मिनिस्टर जो बोल रहे हैं, राजकुमार जी जो प्रधानमंत्री बोल रहे हैं उससे भी आप नाराज है? जी जी, प्रधानमंत्री ने तो कहा कि ये जो 80% जो गोरक्षक है वो गलत काम कर रहे हैं, वो भी आपको मंजूर नहीं है? जी नहीं, लेकिन जिस तरह से उनको मारा हो आपको मंजूर है क्या? कोई भी हो, अगर कोई नहीं, सुनिए शर्मा जी, जिसको लगता है, शर्मा जी, जिस तरह उनको मारा हो ठीक है क्या? और वो पुलिस को खबर करने के बाद भी जिस तरह उनको पीटा गया वो ठीक है क्या? हाँ जी, दलितों को पीटा गया वो ठीक है क्या? मरी हुई गाय थी, उसका चमड़ा निकाल रहे थे, वो कोई गाय काट रहे थे क्या? वो कोई गाय काट रहे थे क्या? दलित बंधु मरी हुई उसका चमड़ा निकालते थे, उसको उनको मारा हो ठीक है क्या? मैं भी संघ का स्वयंसेवक हूं, आप किस सराहना करते हैं उनकी? जिस प्रदेश में कानून बना है उस प्रदेश में कानून की मदद लेके ऐसे आरोपियों को अरेस्ट किया जाए जो वो बोलिए, कत्ल करते हैं उसका और उनकी तस्करी करते हैं। उसका जहाँ पे कायदा है वहाँ पे अपने लोगों को उसका फायदा उठाना चाहिए। फायदा उठाना चाहिए का मतलब क्या है? इसकी मदद लेते हैं शर्मा जी, फायदा उठाना चाहिए का मतलब क्या है? मधु जी जरा शांत रहा, ते मनापासून बोलतायत, बोलू द्या त्यांना। किसका फायदा उठाना चाहिए का मतलब क्या है? जी जी, आपने अभी कहा कि फायदा उठाना चाहिए। जहां अगर कायदा है हाँ, तो अपने जहां कोई नहीं सर, जहां कायदा बना हुआ है तो उस चीज कायदा वो हमारी सुरक्षा के लिए है, गाय की सुरक्षा के लिए है, तो वो कार्यकर्ता उसका फायदा उठाएंगे ही। लेकिन उनको मारा कानून की समाज में इस तरह का शर्मा जी, आप क्या बात कर रहे हैं? आपको मालूम है क्या? आप क्या बात कर रहे हैं? आपके बात से क्या नुकसान होगा मालूम है क्या? मरी हुई गाय का चमड़ा निकाल देते कानून हाथ में लेने के लिए किसने कहा था उनको? शर्मा जी को, मधु जी एक मिनट, शर्मा जी को सरकार से गोरक्षा महत्वपूर्ण है, उनके लिए गोरक्षा एक पवित्र कार्य है, इसलिए वो ऐसा बोल रहे हैं। शर्मा जी ठीक है, आपको बोल रहा हूँ गोरक्षा तो होनी चाहिए, लेकिन मारधोड़ करनी चाहिए क्या? जी जी, वो उधर मार। शर्मा जी एक मिनट, मधु तुम्ही शांत रहा, तुम्ही त्यांना बोलू द्या। हम तो ये कहते हैं अगर कहीं कायदा है अपने कार्य। जी बोलिए बोलिए शर्मा जी, पूरा कीजिए आपका। हाँ, तो जैसे आप अगर गुजरात की घटना की बात कर रहे हैं, हम उस घटना की निंदा करते हैं कि किसी के साथ भी इस तरह की घटना नहीं होनी चाहिए, पर वहां के पुलिस और प्रशासन को भी इस पे ध्यान देना चाहिए कि अगर कोई आदमी किसी की भावनाओं को चोट पहुंचाता है या गाय को काटने या उसको तस्करी करने का काम करता है तो प्रशासन को भी सजग रहना चाहिए। हम तो आपको वही चीज बोल रहे हैं कि कानून को हाथ में लेने का किसी का भी कोई मतलब नहीं बनता, पर गाय माता की सुरक्षा की भी जिम्मेदारी प्रशासन और लोगों की होनी चाहिए। शर्मा जी एक ही सवाल है मेरा कि अगर पुलिस ये नहीं करती तो आपके जो कार्यकर्ता है वो क्या करते? हाँ हाँ, देखिए हमारे कार्यकर्ता चाहे वो बजरंग दल का हो, विश्व हिंदू परिषद का हो, वो इन चीज़ों में बारीकी से इतना ध्यान देते हैं कि कहीं पे भी कानून को हाथ में लेने की नौबत ना आए। इसलिए हम बार बार प्रशासन से मिलते भी हैं कि पुलिस उसमें सजग रहे और ऐसी घटना जहां अगर होने के चांसेस हैं वहां इस तरह की घटना ना हो, इसलिए बार बार हम प्रशासन को भी चेताते हैं और प्रशासन पर दबाव भी डालते हैं। तो हम तो उस घटना की निंदा ही करते हैं, प्रशासन पर दबाव भी डालते हैं। जी, कभी कभी दबाव भी डालना पड़ता है, दम भी देना पड़ता है। प्रशासन को करना चाहिए, प्रशासन का काम है। नहीं, आप दबाव डालते हैं या नहीं प्रशासन पर? आप दबाव डालते हैं कि नहीं प्रशासन पर? प्रशासन के पास जाते हैं, उनको बोलते भी हैं।
प्रशासन की जिम्मेदारी बनती है, कायदा अगर कहीं लागू है तो उसको लागू करने की जिम्मेदारी प्रशासन की बनती है और वो उन्होंने करना चाहिए। इसमें गलत क्या है? ठीक आहे, यांच्या राजकुमार शर्मा यांच्या बोलण्यावरून जे काय अर्थ काढायचे ते काढायला आपले प्रेक्षक सुज्ञ आहेत. मला जरा पुढे जायचं आहे आणि गुजरातमध्ये जे काय चाललं आहे त्याचं एक चित्र तुम्हाला दाखवायचं आहे. कारण जे आंदोलन चाललं आहे ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नॅशनल मीडिया नीट कव्हर करत नाही आहे. उद्यापासून महाराष्ट्र वन टी व्हीवर याचं सगळं फुटेज तुम्हाला दाखवण्यात येईल. 2 दिवसापूर्वी आम्ही दाखवलं होतं. पण मला किरण वाघेला तुम्हाला विचारायचं आहे, काय चाललं आहे गुजरातमध्ये, काय दलित समाजाच्या मनात आहे? आणि मुंबईतही मीटिंग झाली मोठी, प्रकाश आंबेडकर आले होते, काय होतंय मुंबईत? गुजरात में तो आपको बोले तो बहुत भयावह परिस्थिति है. 255 लड़कों ने फर्स्ट टाइम, निखिल जी आप देखिए इतना सारा रोष जो लड़कों के युवा लोगों के दिल में है. अब देखिए हम किस प्रकार इसको बाहर निकालें. हम ये बजरंग दल वगैरह की तरह जाके किसी के ऊपर कायदा कानून और हम संविधान में मानने वाले लोग हैं. हमने इनको ये मन की बात निकालने के लिए हमारे बस 255 लड़कों ने खुद ने जहर पिया, उसमें से एक का कल निधन हो गया. जब तक नेशनल मीडिया का तो कोई आँख खुला नहीं है हमारे यहाँ, लेकिन न्यूयॉर्क टाइम्स में आने के बाद ओबामा साहब ने फ़ोन किया, तब जाके पंतप्रधान अपनी मन की बात उन्होंने मार निकाली. गुजरात में इतनी ये बारिश की कंडीशन आपने वापी वगैरह आप देखिए, हम इतनी बरसात में जिस तरह से लोग पूरे देश से मतलब पर्टिकुलरली हमारे राज्यों से चल के अहमदाबाद से आपने अलग अलग धड़े के, चाहे कोई भी पॉलिटिकल, उसमें भाजपा के कार्यकर्ता थे, काफ़ी थे, लेकिन एक समाज करके हम लोगों ने जिस तरह का एक रैली वहाँ पर गुजरात के अहमदाबाद में जिस प्रकार का ये बैठक वगैरह हुआ, वो आप देखिए कि वो जो रोष इतने सालों का था, लेकिन लास्ट कुछ सालों में ये जो बढ़ने के हिसाब से हम पेट में कब तक रखते हैं इस चीज़ को, कब तक ये दलित समाज सहन करता. गांव-गांव में ये घटना है. गांव-गांव में जैसा अखलाल अंसारी के बाद जो चेन चलाया, उसके बाद हम इसको कहीं किसी प्रकार से रोष दिखा नहीं पाते थे हमारे पास. उसके बाद वो आरक्षण के मुद्दे पे हार्दिक वगैरह का, जिनके पास 200 करोड़ की बिल्डिंग है, वैसे पटेल समाज के लोगों को आरक्षण चाहिए. हमारे लोग दबे कुचले, हमारे लोगों को आज भी आरक्षण का फायदा वहाँ नहीं हो रहा. किसी प्रकार आपने देखा कि प्रशासन कंप्लीटली सवर्ण जातियों के लिए, सवर्ण समाजों के लिए, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत ये वगैरह में आप देखिए गौ रक्षा के नाम पे ये लोग डंडे वंडे बरसाते हैं. और दूसरी तरफ इनकी गवर्नमेंट लाइसेंसी स्लॉटर हाउस को बढ़ा रहा है. उसका आंकड़ा भी है हमारे पास, ऑथेंटिक आंकड़ा है. तो एक तरफ तो गौ रक्षा के नाम पे यहाँ लोगों की रोजी रोटी छीनने की, और लाइसेंसेस देते हैं स्लॉटर हाउस, और स्लॉटर हाउस को इनके अडानी अंबानी बड़े जो बिजनेस इनके फैमिली के लोग मैंने ये भी सुना है वो गाय काटने के लिए लाइसेंस देते हैं क्या? सर हमारे पास ऑथेंटिक आंकड़ा है. गाय काटने के लिए देते हैं क्या? वो किस काटने के लिए देखते हो आप? अपने सरकार को पूछिए. हम मानते हैं आपकी सरकार आपको बहुत अच्छा आंसर कर सकती है. गाय काटने के लिए भारत सरकार परमिशन दे तो हमारे भाइयों ने मरी हुई गाय के अंदर चमड़े में से सहमत था. आपके ही भावना से मैं सहमत हूं. आपकी ही बजरंग दल के कार्यकर्ता संविधान को चैलेंज करते हुए आप गुजरात का मॉडल तो देखिए. आपके भावना से मैं सहमत हूं. ये सिर्फ गुजरात का नहीं, पूरे भारत का मॉडल लास्ट 2 साल में डेवलप हुआ है. ये सिर्फ ठीक है, मुझे बताइए 250 लड़कों ने आत्महत्या करने की कोशिश की जी. मुंबई में क्या हो रहा है? मुंबई में क्योंकि ये सरकार को ये मालूम नहीं है अभी क्या होने वाला है क्या नहीं है. उनको जरा बताए मुंबई में क्या होने वाला है. एग्जैक्टली गए कुछ दिनों से हम लोगों की पंचायतों में, अब सोशल मीडिया का जमाना आ गया निखिल जी. गुजरात और बॉम्बे या नागपुर या अहमदाबाद अब दूर नहीं रह गया. हमारे लड़कों के पास पहले आपने झाड़ू वगैरह दिया था, आज हमारे लड़के भी टेक्निकली थोड़े से आगे बढ़ गए. महाराष्ट्र राज्य में आपको बताता हूं कि आज हम जाति प्रमाण पत्र मांगने जाते हैं यहाँ की सरकार को, ये हमको बोलते हैं 1950 से हमने फॉर्म में लिखा महाराष्ट्र राज्यात वास्तव्याचा पुरावा आना. एब्सोल्यूट गलत है. अभी का कानून नहीं, वो बदल रही है हमारी सरकार. ये जो भी है कांग्रेस के 4 दिन पहले आपने वोट के माध्यम वोट के लिए आपके सामाजिक न्याय मंत्री ने हमको बुलाया. वो गुजरात का रोष यहाँ ना व्यक्त हो, गुजरात का रोष यहाँ ना व्यक्त हो. गुजरात का रोष यहाँ ना व्यक्त हो. उन्होंने हमसे पूछा किसने बुलाया? राजकुमार बडोली जी से हमारी एक मीटिंग हुई. उन्होंने बोला कि ठीक है गुजरात का वगैरह आप यहाँ ना करें, हम आपके साथ है, आप बताइए. हमने बोला जाति प्रमाण पत्र का हमारा इश्यू है सर, हम इस तरह के हमारे सफाई कर्मचारियों के वसाहतों का प्रश्न है, हमारे लोगों का रहने का खाने का प्रॉब्लम है. गुजरात का रोष तो हमारे यहाँ भी है. यहाँ के दलित अब भाई अब पहले जैसा हमारा निखिल जी, अब हमारा पढ़ाई लिखाई का स्टेटस बढ़ गया. यहाँ के लड़के जो है अब अपना हक समझने लगते हैं. आज भी हमको आरक्षण का निखिल जी, एक समाज में हमारे डॉक्टर नहीं हो पाता, हमारे कोई राजनेता खड़े समाज में एक डॉक्टर नहीं हो पाता निखिल जी, एक डॉक्टर नहीं हो पाता, क्योंकि आरक्षण का फायदा हमको जाति प्रमाण पत्र के नाम से रोका जाता है. कांग्रेस बीजेपी सारे ही एक समान है. मैं सामाजिक न्याय मंत्री की आपको बात बोलता हूँ, वो बोले कि इस रोष को कम करने के लिए उन्होंने हमारे साथ बैठक तो कर ली,
लेकिन फिर जब बात आई हमको हमारा न्याय देने की, तो मेरे को पूछा कि क्या प्रॉब्लम होता है, तो मैंने बोले ये सारे कलेक्टर्स जो बैठे वो हमको बकरा समाज समझते हैं, इनको लगता है काठियावाड़ी समाज मतलब ये हमारे पास पैसा कमाने वाला समाज है। तो वो मेरे पे एब्सोल्युटली भड़क गए, बोले नहीं आप अभी की बात करिए, अभी क्या आपको प्रॉब्लम। मैंने बोला कि 1960 में महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य अलग अलग बना, तो कम से कम उनको मैंने संदर्भ दे दिया कि आपका वो अदनान सामी पाकिस्तानी गायक यहाँ आता है, 15 साल का उसको सिटीजनशिप का सब मिलता है, उसको सब फायदा दे देते हैं। 1995 में शिवसेना बीजेपी की सरकार, 2000 में कांग्रेस की सरकार ने जो यहाँ का झोपड़े मान्य किए, उसमें सबसे ज्यादा फायदा बांग्लादेशियों को हो गया। लेकिन आज भी हम इस राज्य में परप्रांतीय की तरह अपनी जिंदगी निकालते हैं, हमें आरक्षण का कोई फायदा नहीं, जाति प्रमाण पत्र नहीं मिलता। हम इनके पास लेके गए, इनके पहले भी हमने बहुत लोगों को डेलीगेशन वगैरह ले गए, हमने इनको बोला कि चलो ठीक है सर, हम रोज तो आपका है हमारे साथ, हम भी आपके साथ बैठने की बात करेंगे और आगे ले जाएगी। इनके सामाजिक न्याय मंत्री का सीधा सीधा लाइन क्या था कि ये सब हम आपको दे देंगे तो हमारा मतलब हमको एब्सोल्यूट वोट की गिनती से हमारी कीमत की जाती है। एब्सोल्यूट पूछते कितना एरिया क्या है। निखिल जी, ये इनकी मानसिकता होगी तो हम किस प्रकार सर्वाइव कर सकेंगे। पूरे महाराष्ट्र में पुणे हो, अमरावती, अकोला, नागपुर, सभी जगह से दलित लड़के दिन भर हम लोग पंचायत में बैठते हैं। नौकरियों के प्रश्न, दूसरे तरह के प्रश्न, यहाँ जाति पाति एट्रोसिटी यहाँ भी है। यहाँ मुंबई महानगर पालिका में एक पद है हलालखोर, ये जात नाम से गाली है। हम इनको बोलते हैं इस पद को हटा के कुछ दूसरा नाम दे दो, हमारी रोजगार कम किए बिगड़। लेकिन आप मानसिकता तो देखिए, ये इस तरह की मानसिकता। बीजेपी ने कानून बनाया है, ये बीजेपी ने जो अभी बात बोलता हूं, कर सकते हो ना इस चीज को, आपको जब समझ में आए तब तो कम करो। अरे मेरे भाई आप गलत बोल रहे हैं, आप पेट्रोल डाल रहे हैं, आप पेट्रोल डाल रहे हैं। बीजेपी ने नहीं मेरी बात सुनिए, मैं बोलता हूँ बीजेपी ने नहीं किया, लेकिन सुधारने का बात तो सुनिए ना, मेरी बात तो सुनिए, समझ में आया तब कहाँ गए थे, तब कहाँ गए सुधारो। मेरी बात सुनिए अभी। अरे मैं तो अभी नया नया पंचायत अरे मेरे भाई अभी मेरी बात सुनिए। आप तो मधु चौहान जी बहुत सालों से आमदार रहे हो। मेरे भाई आप मेरी बात सुनिए अभी। आज आपको मैं भाई लग रहा हूँ मधु चौहान जी, इसके पहले हम आपको मालूम नाही, आप खाली बडबड करते, आपको मालूम नाही कुछ। यांनी जे जातीचं प्रमाणपत्र सांगितलं यांची मागणी अतिशय योग्य आहे की पूर्वी समजा एखादा विभाग त्या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र एक होता आणि तो भाग महाराष्ट्रामध्ये होता, आता ते गेला गुजरातमध्ये। आणि यांनी सांगितलेलं आमचे जे कांबळे आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा समाजावर अन्याय करणार आहे, पण आता त्याचे वडील 1950 कुठून आणणार, आता तो भाग तिकडे नाही आहे। आपका कहना बराबर, आप सुन तो लो, मान्य करा मागणी त्यांची। अहो त्यांची मागणी मान्य करणारा आता कायदा येतो आहे या अधिवेशनात, त्यांचं मागणं 100% बरोबर आहे। ठीक आहे, माझा वेळ संपत आलाय। शेवटी मी पुन्हा की हे जाणार आहे कुठे, मला तुम्हाला विचारायचं आहे श्याम गायकवाड, हा उद्रेक जो आहे म्हणजे काही लोकांना तो राजकीय वाटत असेल, पण नुसताच राजकीय तो नाही आहे। राजकीय टोक आहे त्याला, पण मुळामध्ये हे जे म्हणतात म्हणजे मी हे बरोबर आहे, कदाचित असेल की भाजपच्या राज्यामध्ये अधिक हे आक्रमक झाले असतील सगळे दलित कार्यकर्ते, पण आधीपासून चालत आलेलं आहे, हे पुढे कुठे जाणार आहे? हे बघा, भाजपच्याच राज्यामध्ये दलित आक्रमक झालेले आहेत, हे असं हे काय बरोबर नाही। आधीही झालेले होते काँग्रेसच्या राज्यामध्ये सुद्धा ते नामांतराचं आंदोलन काँग्रेसच्या राज्यातच झालं, बरोबर आहे तुमचं म्हणणं। आता सुद्धा गुजरातचं जे आंदोलन आहे ते एका विशिष्ट दलितांच्या जातीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे। गुजरातमध्ये ज्या भिन्न भिन्न दलित जाती आहेत त्या सगळ्या एकत्रित आलेल्या आहेत आणि भारतातल्या सर्व दलितांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं एक चांगलं संघटन या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा उभं राहत आहे। मला असं वाटतं की 15 ऑगस्टला उन्हामध्ये जो ध्वजवंदनाचा जो कार्यक्रम आखला गेलेला आहे जिग्नेश भाईंनी, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक तिथे जाणार आहेत। हा प्रश्न कुठलाही प्रश्न हा राजकीय असतोच, सामाजिक प्रश्न सुद्धा। यातून एक आहे की दलित समूहांना जे दडपण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, ज्या सत्ताधाऱ्यांनी केलं आहे, त्याच्या विरोधामधला हा विस्फोट आहे। यांनी काय केलं आहे, काल आश्वासन दिलं किंवा काल ते म्हणाले गोळ्या घालायचे असतील तर मला हल्ला करायचा असेल माझ्यावर करा, ती त्यांची आगतिकता आहे। हा, मग हेल्पलेस वाटतात तुम्हाला? हेल्पलेस आगतिकता आहेत, कारण हे जे राष्ट्रसंघवाले विश्वास नाही बसत तुमचा त्यांच्यावर? नाही, बिलकुल नाही। मोदींच्या आपका विश्वास नहीं है? जरा भी नहीं। देश का प्रधानमंत्री बोल रहा है, विश्वास नहीं है, क्यों? सवाल ही नहीं है। मैं तो आपको ये लोकल एक बात बोली,
मंत्री साहब के मेरा आधा रह गया था स्टेटमेंट, माफ करना। अभी मंत्री हम साहब के रात भर बोलने के बाद चर्चा करेंगे ना उसकी। सर एक लाइन रात भर। मंत्री साहब के बोलने के बाद उन्होंने क्या बोला? बोलू द्या मधु चव्हाण जी, त्यांचा एकट्याचा विश्वास लेट मी नाही. कंप्लीट नाही, सर नाही. सर हे एक म्हणजे कंप्लीट समाज नाही करिए, आहे. एक कंप्लीट हे करने म्हणजे दीजिए। समाज नाही प्रतिनिधी आहे. आहेत, बोलू द्या की त्यांना. कंप्लीट करने दीजिए। उनका मुझे क्या बोलना था पता तार्किक कि हम क्या आपको करते दे तो देंगे प्रमाण पत्र, लेकिन आपको ये ऑफिशियली बोल रहा हूं, आप मेरा रिकॉर्ड कर लीजिए। उन्होंने बोला कि हम पलटानी में, कलेक्टर ने भी बोल दिया पलटानी में आपको नहीं छोड़ेंगे। ये बोलने के बाद ये जो रोष मेरे अंदर आ रहा है, आपको ऐसे लगता है कि दलित समाज ने भी जब मोदी जी प्रधानमंत्री बने बड़े पैमाने पर वोट्स दिए थे, मोदी जी को वोट दिए थे, हमने देखा सर्वेज में दलितांची मोठ्या प्रमाणावर मतं मोदींना पडली होती, आपको लगता है कि जो अपेक्षा इस सरकार से थी वो अभी पूरी नहीं हो रही? एब्सोल्यूट कभी ये सरकार ने पूरी नहीं की, ऐसा मुझे तो लग ही रहा है। ऐसा मधु जी हे तुम्हाला चिंताजनक नाही वाटत? हे बघा, यांचा आरोप त्या ठिकाणी चिंताजनक वाटतंय, पण वस्तुस्थिती काही नाही. त्यामुळे आम्हाला काही बजेटचं मगाशी सातवणी सांगितलं, दादांत खोटं आहे. 6% बजेट महाराष्ट्रात आणि केंद्रात दलित आणि आदिवासी यांच्यामध्ये वाढलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आदिवासी आणि यांचा दलितांचं बजेट कमी असंतोष झालंय. आहे, हा जो असंतोष आहे, आप सुनिए ना, अभी आपका सुना मैंने मेरे राजा, यांचा जो असंतोष आहे, ही जी दुनामध्ये घडलेली घटना आहे, ही गंभीर घटना आहे आणि याची गंभीर नोंद भारतीय जनता पण पक्षाने इतकी घेतली. गंभीर घटना असेल, मोदीजी इतक्या उशिरा का बोलले? हे बघा, माझं ऐकून एरवी घ्या. नुसतं या ट्विट प्रश्नात- ट्विट ट्विट आणि काय बोलत सुद्धा या नाही तुम्ही. प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मी आपल्याला देतो, जे मला समजतंय ते. या देशात दुर्दैवाने अनेक घटना अशा दुर्दैवाने घडत असतात की ज्याची चिंता केली पाहिजे आणि प्रत्येक वेळेला पंतप्रधानांनी बोललं पाहिजे, अपेक्षाही काही मोदीजी चूक नाही. अखलाकवर उशिरा एक- बोलले. एक चूक एरवी नाही. बोलतात काहीतरी किरकोळ चूक- गोष्ट असेल ना, चूक नाही. मला हे भेटायला आले ते भेटायला आले, सगळं ट्विट करतात. हे बघ, मग अखलाकवर हे- उशिरा बोलले आणि या घटनेवर उशिरा हे बोलले. या ठिकाणी एक अशा तऱ्हेचं देशाच्या प्रमुख व्यक्तीने अशा घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी अपेक्षा असणं काही चूक नाही. परंतु त्याचबरोबर त्यांनी या मधल्या काळामध्ये गुजरात सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये काही केलं नसेल, काही आज्ञा केल्या नसेल, काही इच्छा व्यक्त केली नसेल, कारवाई करू नका असं सांगितलं नसेल, असं याबद्दल मला अजिबात तुमचं वाटत असं नाही. म्हणणं आहे मोदीजींवर विश्वास ठेवायला पाहिजे, ठेवला पाहिजे. दलितांवरचे हल्ले थांबतील आता, असं तुमचं म्हणणं आहे? नक्की थांबतील आणि भारतीय जनता पक्ष जिथे जिथे राज्य आहे, केंद्र कठोर आम्ही निर्णय तुमचं याच्यातून असं आम्ही म्हणणं आहे, शिकलोय. तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात मी 50% विश्वास ठेवतो. म्हणजे 50% अशासाठी विश्वास ठेवतो कारण हा सामाजिक प्रश्न आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. इथे मी गावी- पोलीस कसे वागतील याची खात्री देता येत हा, पोलीस काय समाजातले काही जे स्वतःला उच्चवर्णीय समजतात ना, परमेश्वराने त्यांना जन्म दिलेला आहे, त्याने निर्माण केलेले प्रश्न आहेत ठीक देशात. आहे. मला राजीव सातव यांच्याकडे जायचंय, पण तुम्हाला श्याम गायकवाड तुमचं काहीतरी म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की अगदी गुजरात दंगलीमध्ये सुद्धा जे आदिवासी आणि दलित हे दंगलखोरांचे फूट सोल्जर्स म्हणून त्यांना वापरलं, आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. मुस्लिम दलितांबरोबर एकत्रित येतोय, आदिवासी सुद्धा दलितांबरोबर गुजरातमध्ये एकत्रित येतोय. एका नवीन परिवर्तनाची सुरुवात, सामाजिक परिवर्तनाची सुरुवात, नव्या आंदोलनाच्या उभारणीची सुरुवात गुजरातमध्ये झालेली आहे. त्या चिंतेपोटी मोदी बोललेला आहे. ठीक आहे, त्या चिंतेपोटी मोदी बोलले. राजीव सातव, माझा कार्यक्रम संपत आलाय, शेवटी काय म्हणाल? त्यानंतर मधु चव्हाण आणि मग अनंत दीक्षित. शेवटी या ठिकाणी निखिलजी, जे पंतप्रधानांनी काल सांगितलं, पंतप्रधानांनी सांगितलं की हे अँटी सोशल एलिमेंट आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर पुढच्या 15 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात कारवाई होणार आहे का? तर याचं उत्तर नाही असं आहे. आपण 2 महिन्यांना परत कार्यक्रम घ्या, 2 महिन्यांनी याची चर्चा करू. कारण याचा मागची पार्श्वभूमी बघा. निरंजन ज्योतींनी असं स्टेटमेंट केलं होतं, त्याच्यावर पंतप्रधानांनी लोकसभेत माफी मागितली. त्याच्यानंतर 15 दिवसानं त्याच निरंजन ज्योतींना दिल्लीच्या विधानसभेच्या प्रचाराचं प्रमुख केलं. गिरिराज सिंगांनी अशी स्टेटमेंट केली, त्यांना बढोतरी देण्यात आली. जनरल VK सिंगांनी कुत्र्याशी तुलना केली, त्यांनासुद्धा बढोतरीच देण्यात आलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की केवळ बोलून हे होणार नाही, तुम्हाला कृती करावी लागेल आणि कृती दाखवावी लागेल. आता मगाशी साहेब म्हटले की मी खोटं सांगतोय. 2013-14च्या मुकाबल्यामध्ये 2014-15च्या बजेटमध्ये 66,268 कोटी रुपयाची कटोती या सरकारनं SC आणि STच्या प्लॅनमध्ये केलेली आहे. हे फिगर्स आहेत, ऑफिशियल फिगर आहेत, मी काही चुकीचं सांगत नाही. सांगायचं तात्पर्य यातलं एवढंच आहे की आज हा जो मोदींना आज पंतप्रधान काल परवा बोलले, आपण ठीक आहे उशिरा बोललात, पण किमान आता याच्या पुढे तरी कृती करा. केवळ पंजाबच्या निवडणुका, केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये असलेली दलित मतं याच्यावर लक्ष ठेवून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 4-5-6 महिन्यांनी या निवडणुका संपल्या की हे सगळे विषय ते विसरतील. मग पुढं गुजरातची निवडणूक, त्याच्यानंतर पुढं उत्तराखंड, हिमाचल प्रदेश हे अजेंडे राहणार आहेत. आणि असे अजेंडे राहत असतील तर या देशामध्ये आजचे दिन कधी येणार नाहीत.
तुझे उत्तर द्या. सातवजी, त्या ठिकाणी आपण असं म्हणालात की अशा तऱ्हेचं सांगितलं. मला असं वाटतंय की मी पुन्हा आपल्याला विनंती करतो, यांनी जे सांगितलं गांभीर्याने त्या ठिकाणी आपण गोष्टी काही घेतल्या पाहिजे. त्या दोघांचा उद्वेग किंवा प्रत्यक्ष वाघेलांचा तो आपण राजकीय पक्ष म्हणून समजावून घ्या. गेल्या 60-70 वर्षात समाज आपण परिवर्तन नाही केलं, फक्त आपण त्या ठिकाणी मतांचंच राजकारण केलेलं आहे. त्याच्यातून निर्माण झालेली समाजातली व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मोदींना कधी आम्ही तुम्हाला करणार हे सोडून द्या. मी तुमच्या राज्यातले अनेक प्रश्न काढू शकतो. मलाच वाटतंय की हा अतिशय ही विकृती आहे समाजामधल्या दलितांकडे बघण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे खरं म्हणजे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकर या देशातल्या मोठ्या हिंदू समाजाने मानले पाहिजेत. मी एक वाक्य धाडसाचं बोलतोय ते, त्यांनी जर या देशातच जन्माला आलेला त्या ठिकाणी बुद्ध धर्माचा स्वीकार आपल्या अनुयायांनी करायला लावला, त्यांच्या काळातले त्यांच्यावर जे प्रभावी लोक होते की तुम्ही मुस्लिम धर्मात या देशात अनेक प्रश्न वाढले असते. म्हणून मला एक नम्र कार्यकर्ता म्हणून सांगायचं की अशा तऱ्हेचं हिंदू समाजामधल्या बदनाम करणारे किंवा संघ परिवाराला बदनाम करण्याच्या गोष्टी ज्या कट कोणी करत असेल किंवा आमच्यामधला पण कोणी अतिरेकी कार्यकर्ता करत असेल विचार, तर त्यांनी तो थांबवला पाहिजे की पक्ष हा वेगवेगळ्या बाजूला आपण ठेवू. देशाचं फार मोठी किंमत आपल्याला द्यावी लागेल. आणि म्हणून मोदीजींनी प्रामाणिकपणे केलेलं जे आव्हान आहे ते आव्हान मला असं वाटतं त्याचा परिणाम होईल. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, मी संघाबद्दल बोलत नाही, मी त्यांचा अधिकृत प्रतिनिधी आहे, समाजामध्ये जातील आणि अशा तऱ्हेच्या अपप्रवृत्ती कुठे जातीयवादाला प्रोत्साहन देत असतील तर त्याला कमी करून चिरडून टाकण्याचा आम्ही संघटन म्हणून प्रयत्न करू. ठीक आहे. राजीव सातव हात वर करतायत. राजीव सातव, काय म्हणायचं आहे तुम्हाला थोडक्यात? निखिलजी, पंतप्रधानांनी आवाहन केलं, चला आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू. पुढच्या 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात किती अशा कारवाया होणार आहेत याची चर्चा किमान 2-3 महिन्यांना आपण करूयात. आणि मग पंतप्रधानांचं आव्हान किती खरं, कारण सरकार तुमचं आहे, प्रशासन तुमच्या हातात आहे, सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहेत, तुम्हाला माहिती आहे की 80% कोण आहेत, तर मग त्यांच्यावर कारवाई आपण करा आणि लवकरात लवकर करा. ठीक आहे. शेवटी दीक्षित सर, मला असं वाटतं की भारतीय राजकारणामधले जे पेच प्रसंग असतात त्याच्यावरती बोलताना जातींसंबंधी, दलितांसंबंधी, गरिबीसंबंधी बोलणं ही एक अपरिहार्यता असते. ज्या प्रकारे मधू चव्हाण आत्ता बोलत आहेत ते लक्षात घेतलं, त्यांच्यासारखा अतिशय ज्येष्ठ पक्षाचा कार्यकर्ता ते 2-3 वेळा असं म्हणाले की 2019ला बघा आमचं काय होतं ते. माझं म्हणणं असं आहे की 2019ला समजा तुम्ही निवडून आलात, सो वॉट, कारण शेवटी काय सगळं राज्य मतपेटीवरती चालतं काय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये जी माणसं मोठ्या आक्रमकपणानं बोलतात तेच सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणतात. भारतीय जनता पक्ष स्वतःच्याच सापळ्यात अडकलेला आहे. आजच एका महामंडलेश्वरांनी विधान केलेलं आहे की 3रं महायुद्ध जगातलं जे आहे ते गोरक्षणाच्या मुद्द्यावरती होईल. विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी काही निवेदन काढलेलं आहे. प्रश्न असा निर्माण होतो की ज्या वेळेला बंगारू लक्ष्मण यांच्यासारखा मनुष्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकला होता त्यावेळेला संघाच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलं की हा आमचा विद्यार्थी नापास झाला. त्याच्यानंतर ते कधीच नापास झालेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेण्याचं कारण असं आहे की हे जे काही बोलतात त्याच्या संदर्भातलं गांभीर्य किती आहे, ते जे सांगतात त्याचं गांभीर्य किती आहे. आणि या गांभीर्यानं पाहायचं आत्तापर्यंत कुठे दिसलेलं नाही. म्हणजे दादरीच्या प्रकरणात सुद्धा किंवा मुजफ्फरनगरच्या प्रकरणात सुद्धा काय भूमिका असायची यांची आत्तापर्यंत, हे राज्याचा विषय आहे, हा काही केंद्राचा विषय नाही. आता गुजरातमध्ये जेव्हा त्यांचंच सरकार ॲब्सोल्यूट बहुमतीनं निवडून आलेलं सरकार आणि केंद्रातही त्यांचं म्हणजे जवळपास किती 89 नंतर पहिल्यांदा हे सरकार बहुमताने निवडून आलं, तेव्हा हे काही का करत नाहीत अशा प्रकारची चर्चा सगळीकडे होते आणि ती बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याचं नागवलं जातं, ज्याला लुबाडलं जातं, ज्याचं जळतं त्याला कळतं. त्यामुळे हा जो काही उन्हामधल्या घटनेनंतर एक उद्रेक होतोय हा सहजासहजी उद्रेक नाही आहे. जेव्हा आपण बोलतो की काँग्रेसमुळे हे झालं, काँग्रेसमुळे हे झालं, एक तर काँग्रेसला त्याच्यामुळे लोकांनी घरी बसवलं. दुसरी गोष्ट अशी की 2-2.5 वर्ष होत आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही प्रत्येक वेळेला काँग्रेसमुळे हे होत आहे असं म्हणत होता तर तुम्ही ज्या प्रकारचा भारत आम्ही समर्थ भारत निर्माण करणार होतो म्हणणार होता तो सत्तेला काही महत्त्व आहे की नाही. त्याचबरोबर या विधानाचा दुसरा अर्थ असा घेतला जातो की जगामध्ये जी काही परिवर्तनं होतात ती फक्त सत्तेमुळे होतात, असं होत नाही. त्यामुळे 80% 20% ही जी पंतप्रधानांनी विभागणी केलेली आहे त्यातले 20% लोक जे निष्ठेनं गोरक्षणाचं काम करतात, चांगलं काम करतात, ते सुद्धा जेव्हा कायदा हातात घेतात तेव्हा त्या कायद्याचं काय होतं.
म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत की लोक उघडपणे कायदा हातात घेतात, जनावरांपेक्षा माणसं मारणं जास्त महत्त्वाचं समजतात, आणि तिसरी गोष्ट ज्याच्यावरती लोकांचं पोट अवलंबून आहे, आपण सगळीकडे समान नागरी कायद्याची वगैरे मागणी करतो, ती करायला पण पाहिजे, समान नागरी कायद्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण गोरक्षणाच्या बाबतीत सुद्धा सबंध देशभर एक कायदा नाही आहे, वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे हा एक मोठा केओस निर्माण झालेला आहे आणि तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने ज्या प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून याचं गांभीर्य अधिक आहे. सामाजिक आणि राजकीय अशी विभागणी महाराष्ट्रानं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा केली तेव्हापासून ती कशी चुकीची होती, राजकीय आणि सामाजिक असं काही करता येत नाही, असं बडे लोकांनी, मोठ्या समाज सुधारकांनी सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचा याच्या मागे काय राजकीय व्यूह आहे आणि ह्याचे संघात किंवा संघ परिवारात काय पडसाद उमटणार आहेत ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ते आत्ता असं सांगत होते की गोरक्षणाच्या कार्यकर्त्यांना मारलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की गाय हा एक पशु आहे आणि ते मोठं त्यांचं निवेदन आहे. प्रणव जोशींनी तो ग्रंथ प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये आहे. तेव्हा जे मतभेदाचे मुद्दे आहेत ते सोडून द्या, परंतु भारतीय घटना काय सांगते, माणसाला जगण्याचा, व्यक्त करण्याचा विचार झाला पाहिजे. मगाशी मधुजी बोलता असं म्हटलं की रिपब्लिकन पक्षाचे एवढे तुकडे का झाले. साधं उत्तर आहे खरं म्हणजे. गेल्या 100-150 वर्षाचा इतिहास बघितला तर ज्यांच्याकडे पोथीनिष्ठा असते ते चटकन टिकतात, वाढतात, विकसित होतात. ज्यांच्याकडे स्वतंत्र विचार असतो ते सतत आपुलाशी वादा आपणाशी असं जे करत असतात ते टिकत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि येत्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्या संदर्भात सरकार जबाबदारीनं काय भूमिका घेते ही महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, इथेच थांबतोय. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा. पंतप्रधानांच्या भावनिक आवाहनामुळे दलितांवरचे हल्ले थांबतील का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 56% लोक होय म्हणतायत, पण 44% नाही म्हणतायत. या 56% लोकांच्या मतानुसार जर दलितांवरचे हल्ले थांबले तर चांगलंच होईल, पण त्यासाठी कठोर कृतीची गरज आहे. नुसते शब्द पुरणार नाहीत. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत राहा महाराष्ट्रवर.